सर्वांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. तर आज आपण जमलो आहोत बऱ्याच दिवसानंतर 21 दिवसाचं आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र. या टाळ्या का वाजवल्या? कोणी टाळ्या वाजवल्या? काय कारण काय आहे? हे कारण सांगा टाळ्या वाजवण्याचं. तर आपण हा कोर्स जो करणार आहोत 3 एप्रिल पासून. तर त्याची आज महत्त्वाची मीटिंग ठेवली आहे. कारण महत्त्वाच्या कोर्सेसला मी आधी मीटिंग घेते. कारण ही मीटिंग खूप महत्त्वाची असते. कारण जरी तुम्हाला आयुष्य आपलं हे शिवसर्वोदय शास्त्र शिकलेला नसाल, तरी स्वामी श्रीपाद वल्लभ यांनी चरित्रामृतात लिहून ठेवलेलं आहे. काय लिहून ठेवलंय आपण बघितलं, की युगानुसार आपल्याला काही मिळवायचं असेल, तर युगानुसार आपली पद्धत पाहिजे. आत्ता युग सत्ययुग सुरू झालेलं आहे. तर सत्ययुग सुरू झाल्यानंतर सत्ययुगातील पद्धत स्वामींनी लिहून ठेवलेली आहे, की संकल्प. संकल्प आणिच तुम्हाला या युगात मिळणार. आणि आपण तेच करत आहोत. शिवसर्वोदय शास्त्र शिकलेल्यांना माहिती आहे, की आपण खूप शास्त्रशुद्ध संकल्प पेरणी करतो. आता हा जो कोर्स आहे तो शास्त्रशुद्ध आहे. याला काही शिवसर्वोदय शास्त्र नाही किंवा आपलं सनातन धर्म असं काही म्हणता येणार नाही. असेल सुद्धा. पण आत्ता यात जे टेक्निक शिकवणार आहोत ते सायंटिफिक आहेत. त्याचं आणि ध्यानाशी तसं बघितलं तर काही रिलेशन नाहीये. अध्यात्माशी रिलेशन नाहीये. पण ॲक्चुअली हे आपल्या ग्रंथांमध्ये सुद्धा लिहिलेलेच आहेत टेक्निक्स, पण इतकं क्लिअर नाहीये. मग ह्याच्यात काय आहे, तर आत्ताच्या लँग्वेजमध्ये जगामध्ये सगळ्यात जे सर्वात उत्तम सायन्स चाललेलं आहे, ऊर्जा सायन्स, एनर्जी सायन्स, ते यामध्ये वापरलं आहे. पूर्ण आइन्स्टाईन फिलॉसॉफी आपण यात वापरलेली आहे. आणि आइन्स्टाईन सुद्धा परवाच मला कळलं, माझ्याच नक्षत्राचा होता. आता खरं-खोटं मला कन्फर्म करायचंय अजून. मी करेल ते आणि सांगेल. तर हे खूप अभिमान वाटला मला, की आपण त्या आइन्स्टाईनच्या फिलॉसॉफीवरच एक कोर्स करतो. पूर्ण विहंगम त्याच्यावर आहे. सुदर्शन पिरॅमिड त्याच्यावर आहे. आणि मी जे काही करून घेते ते त्याच्याच सगळ्या कन्सेप्टवर आहे. बघा टॅली करू आपण जरा. ते जरा व्हेरिफाय करावं लागतं. YouTube अलीकडे काय सांगतं माहिती नाही. तर हे मला छान वाटलं. तर यामध्ये अत्याधुनिक शास्त्र आहे आणि फक्त 3 टेक्निक्स आहेत. 3 टेक्निक्स आहेत, पण टेक्निक्स आपण अवलंबवणार आहोत. 21 दिवस का ठेवलेत? तर 21 दिवसाचं काही रहस्य असतं. 21 दिवस जर आपण एखादी गोष्ट केली, तर ती एक हॅबिट बनून जाते. सहज बनून जाते. म्हणून ते 21 दिवसाचं महत्त्व आहे. म्हणून आपण हे 21 दिवस तेच, 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 तेच नाहीये. डिझाइन असं केलेलं आहे, की काही विचार आपल्याला आयुष्य बदलायचं आहे, तर पहिल्यांदा आयुष्य असतंच कशावर अवलंबून? तेच आपण शिकणार आहोत. आणि ह्यामध्ये रोज काही सांगणारे शास्त्र, प्रॅक्टिकल्स दाखवणार आहेत, पुरावे दाखवणार आहेत आणि तुमच्या ब्रेनवर बंबार्डिंग होणार आहे. तुम्हाला ॲक्सेप्ट करावंच लागणार आहे. असे रिझल्ट्स दिसणार आहेत. म्हणजे सायंटिफिक दिसणार आहे तुम्हाला. मी काय बोलते ते सायंटिफिक. मी काय बोलते ते सायंटिफिक. आणि तुम्ही जर घरात त्याच दिवशी अवलंबून बघितलं, तर त्याच दिवशी तुम्हाला रिझल्ट्स मिळणार आहे. मग इथे दणादण तुमच्या मनावर, ब्रेनवर हायजॅक केलं जातं आणि तुम्ही जर बदलाला तयार असाल, तुम्ही जर त्या दिवशी जे शिकला आहात, ते घरात तुमच्या विचारसरणी जे काही आहेत गोष्टी, ते बदलायला लागला, तर दिवस, आयुष्य त्याच दिवसापासून बदलायला लागतं. मग हे ज्यांनी बदललं, हा 21 दिवसाचा कोर्स. मला असं वाटतं तुम्ही मला करेक्ट करा. मला एवढं आठवत नाहीये. 2दा ऑनलाईन घेतलाय. 1 टू 1 असा ऑनलाईन झालेला आहे का 3दा घेतलाय ते सांगा. 21 दिवसाचा कोर्स 2दा ऑनलाईन घेतला. ज्यावेळेला पहिल्यांदा विहंगमचं काम तुमच्यासाठी सुरू झालं. तुमच्यासाठी म्हणजे कॉमन मॅन. विहंगमने आधीच काम सुरू केलं, की कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज बरोबर एम-ओ-यूज केले जात होते. टीचर्स ट्रेनिंग घेतलं जात होतं. हां, 2दा बरोबर आहे. टीचर्स ट्रेनिंग घेतलं जात होतं. टीचर्सच घडवत होते मी. माझं एक असं मत होतं, की टीचर घडला की विद्यार्थी घडणार. विद्यार्थी घडला तर घरातल्या लोकांना घडलं जाणार. विद्यार्थ्यांची पुढची पिढी घडणार. म्हणून तिथे काम सुरू झालं होतं आणि भरपूर महाराष्ट्रापेक्षा बाकीच्या स्टेट्सकडनं मला जास्त डिमांड होतं टीचर्स ट्रेनिंगसाठी. खूप अगदी हाय-फाय कॉलेजेसचे. साधे-साधे युनिव्हर्सिटी असं नाही.
मग चांगल्या-चांगल्या कॉलेजेस, नामांकित कॉलेजेसकडनं मला मागणी होती, की ज्यांचे स्टाफ हे एकदम हाय क्वालिटी स्टाफ समजले जातात इंडियात. त्यांनाच ते कळत होतं. ज्यावेळेला पहिलाच प्रोग्राम लॉन्च झाला, त्यावेळेला तो जगामध्ये सगळीकडे गेला. म्हणजे तुम्हाला सांगते ही ऑक्सफोर्ड, केम्ब्रिज यांच्या लायब्ररीमध्ये सुद्धा ते फ्लायर गेलं. डायरेक्टर, प्रिन्सिपल सगळ्यांना ते अपील झालं. कारण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फर्स्ट टाईम असं होतं, की टीचर्सलाच घडवा, कन्सेप्ट. जसं आपण हे बी-एड आणि डी-एड म्हणतो तसं. आणि त्यातले जे कंटेंट्स होते ते एकदम उच्च. कारण मी अमेरिकेत लीडरशिप प्रोग्राम करून आले. आणि अमेरिकेत मला 9.5 लाख ग्रँट देऊन बोलावलं होतं. कशासाठी बोलावलं होतं अमेरिकेने? तर आशिया पॅसिफिक प्रांतामध्ये जे लीडर्स इंटरनॅशनल लेव्हलवर काम करू शकतात. कशासाठी काम करू शकतात? तर म्युच्युअल अंडरस्टँडिंग, पीस आणि प्रोग्रेस. त्यांना अमेरिका बोलून ग्रँट देऊन लीडरशिप ट्रेनिंग देते, की त्यांनी काहीतरी जगासाठी करावं. पीससाठी करावं, शांतता. आता बघतो आपण युद्ध वगैरे कसे होतात. आणि साधारण 17 किती कंट्रीजमधनं 25 जण निवडलेली मी होते. तर हे जाऊ द्या. ज्यांना माहिती नाही, नवीन लोकं खूप आहेत त्यांच्यासाठी एक थोडक्यात मी सांगितलं. तर इथे इथे काही हे टेक्निक शिकवले नव्हते. पण तिथे त्यांनी ते सायन्स वापरलं, जे मी या कोर्समध्ये हे केलं. आता हे कोर्समध्ये काय सायन्स आहे, काय टेक्निक्स आहेत 3च. तर हे पूर्ण माझ्या आयुष्यभराचं क्रीम आहे. मी हेड ऑफ डिपार्टमेंट होते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आणि बेस्ट लीडर होते मी. 3 वर्ष मला बेस्ट हेड ऑफ द डिपार्टमेंट पुरस्कार मॅनेजमेंट देत होतं. बेस्ट टीचरचं दरवर्षीच होते मी. मग ह्या कोर्स कशावर डेव्हलप केलाय तो सांगते. मग ह्यामध्ये काय वापरलं मी? मला का बेस्ट हेड ऑफ डिपार्टमेंट, बेस्ट लीडर मिळायचं? तर माझ्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचा प्रोग्रेस तिप्पट असायचा. म्हणजे आमच्याकडे एक सिस्टम होती ग्रेडिंग. प्रत्येक गोष्टीला मार्क. प्रत्येक स्टुडंट्सला मार्क. प्रत्येक टीचरला मार्क. प्रत्येक डिपार्टमेंटचा क्लास रिप्रेझेंटेटिव्ह असतो. तो काय काम करतोय? प्रत्येक सब्जेक्ट टीचर काय काम करतोय? प्रत्येक स्टुडंट काय काम करतोय? प्रत्येक क्लास अशा मी मार्क सिस्टम अर्थात त्याच्यामध्ये माझा खूप कॉन्ट्रिब्युशन होतं. हे ग्रेडिंग सिस्टम डेव्हलप करायला. कारण क्वालिटी डोक्यात भिनलेलं आहे. आणि त्यामुळे ते जे मार्किंग सिस्टम होतं छोट्या-छोट्या गोष्टींवर प्रत्येक वर्षभराचं असायचं. आणि त्यामध्ये आमचे तिप्पट मार्क व्हायचे. आणि मग काही मॅनेजमेंट आधीचं होतं ते खूप अप्रिशिएट करायचं. ते म्हणायचे, "तुमच्याकडे काय जादू आहे आम्हाला तरी सांगा. एवढा फास्ट स्पीड का आहे?" माझे आधीच्या कॉलेजचे प्रिन्सिपल सुद्धा मला म्हणायचे, "तुम्ही सिक्सरच्या वर सिक्सर मारता. पण मॅडम तुम्ही एवढ्या स्पीडनी धावू नका. कारण जास्त स्पीडनी आपण उन्नती केली ना लोकांच्या डोळ्यावर येतं." हा मला त्यांचा खूप चांगला सल्ला होता. पण मला ना असं थांबताच आलं नाही कधी आयुष्यात, जे मी आता शिकतीये थांबणं. विहंगममध्ये मी शिकते स्लो. अगदी ह्यानी जायचं, स्पीड कमी करायचा, ब्रेक घ्यायचा. तेव्हा मला नाही हो माहिती. म्हणजे वयाच्या 50व्या वर्षी मला कळलं मी धावले. सगळीकडे उत्तम, सगळीकडे A1. यू-एस-एच्या ह्याच्यात लीडरशिपमध्ये मला लीडरशिपचे ग्रेडिंग केवढे होते? आउट ऑफ द ब्रेकिंग रेकॉर्ड. आत्तापर्यंत कुठल्याही लीडरनी एवढे मार्क मिळवले नव्हते, तेवढे मला मार्क मिळाले होते. आणि त्याच्यामध्ये सगळे रिव्ह्यू घेतले होते. तुम्ही ज्यांच्यासोबत काम केलंय, बाकीचे त्यांच्या पण टेस्ट होत्या आणि एक्सेप्शनल केस म्हणून माझ्याकडे आहे हे सगळं. मी जपून ठेवलंय आणि अगदी उत्तम आहे त्यांच्या ग्रेडिंग सिस्टम कशा असतात बघायचं. तर त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या पर्सनॅलिटी ज्या असतात, त्या पर्सनॅलिटीमध्ये परफेक्शनिस्ट म्हणून माझी पर्सनॅलिटी काढली. बरेच जण होते काय मी एकटे नव्हते. जगातले लीडर्सच होते ना ते. चांगलीच लोकं होती सगळी. तर एक्सेप्शनल म्हणजे तिथे परफेक्शनिस्ट. तिथे मला कळलं, आयुष्यात अमेरिकेला मला कळलं, की मी परफेक्शनिस्ट आहे. म्हणजे माझ्या डिझायर्ड जे असतात, माझं काम असतं ते परफेक्टच मला लागतं. मला कुठेही कमी चालत नाही. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं, की मी उगाचच दुःख मानण्यात काही कारण नाहीये, की एखादी गोष्ट नाही झाली क्वालिटी. आणि तिथे मला आयुष्याच्या 50व्या वर्षी किती वर्ष असतील त्यावेळेला कळलं. की मी परफेक्शनिस्ट आहेत. मग जरा जर माझं मनाचं नाही झालं मनासारखं, तर मी असं वाईट नाही वाटून घेतलं पाहिजे, की ते सबस्टँडर्ड नसतं. ते नंबर 1ला नसतं.
तिथे माझ्या लक्षात आलं, की मी खूप मला स्ट्रेच करतेय आणि मी कधीतरी म्हणजे जे मला अपेक्षित नसतं तसं नाही झालं, तर मी एक्सेप्ट केलं पाहिजे. तिथे मी शिकले. आपल्या क्वालिटी सुद्धा आपण एनालिसिस करायच्या. खूप चांगल्या हाय क्वालिटी सुद्धा आपल्याला डेंजरस ठरतात आणि तिथून खरं बदलायला सुरुवात झाली आणि मग आपली स्वप्न साकार करायला ते शिकवतात. त्याला विहंगमचा ड्राफ्ट रेडी होता. आणि मग त्यांनी सांगितलं, तेच आज आपल्याला या कोर्समधनं पहिलं करायचं. त्यांनी सांगितलं, "तुमचं आयुष्य फुलवायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही बेडवर इमॅजिन करायचं स्वतःला. शेवटची घटका. आत्ता 10 मिनिटात मृत्यू होणार आहे आणि तो मृत्यू होताना 10 मिनिटं तुमच्याकडे, तर तुम्हाला काय खेद वाटेल, की काय केलं नाही आयुष्यात? सगळं विसरून जायचं. घर नाही, नातेवाईक नाही, घरातली मुलं-बाळं, नवरा-बिवरा काही नाही. नो रिलेशन्स, नो घर. याच्या पलीकडे काय वाईट वाटतं? आणि तिथून आम्हाला कळलं, की आपली स्वप्न कशी साकार करायची, आपली पॅशन कशी शोधायची. आपल्याला पॅशनच शोधता येत नाही. आता बरेच हे टेक्निक्स आम्हाला त्यांनी शिकवले. तर पहिलं हे होतं, की तिथून विचार करायचा. मग आपली पॅशन आपल्याला सापडते. आणि तिथे मला कळलं, की अरेच्या वयाच्या मला 50व्या वर्षी माझी पॅशन कळतीये. मग मी 50 वर्ष वाया घालवले. आणि तिथेही मला थोडंसं वाटलं, की नाही मी लोकांसाठी काम केलं पाहिजे. लोकांना पॅशन लवकर कळली तर आयुष्य किती सुखात जाईल. कारण पॅशन एकदा आपल्याला सापडले, की खूप आयुष्याला मीनिंग राहतं. ब्रॉड मीनिंग राहतं. पर्पज राहतो आयुष्यामध्ये. क्वालिटी ऑफ आपलं लाईफ हायर लेव्हलचं होऊन जातं. तर ते एक आत्ता आपल्याला इमॅजिन करायचंय. कारण आत्ता आजूबाजूला परिस्थिती अशी आली तर हा कोर्स जो डिझाइन केलाय, तो तिप्पट मार्क जे असायचे ना, ते सगळे मुलांचे अवॉर्ड्स, टीचर्सचे अवॉर्ड्स, सगळं असायचं त्याच्यात. रिसर्च असायचं, प्रोजेक्ट कॉम्पिटिशन्स, मेडल्स, पेपर प्रेझेंटेशन, परत क्लास टीचर असायचा ते, प्यून, सगळ्या डिपार्टमेंट्स आणि हे तिप्पट मार्क असायचे. तर आमचे त्या वेळेला मुलांचे रिसर्च पेपर सुद्धा सेकंड इयर पासून 200-200, 300-300 पेपर आमचे व्हायचे एका वर्षात. हे कुठून आला हा सक्सेस? तर हा सगळा सक्सेस जो त्यावेळेला मिळवायची, मी हे टेक्निक करायची. आता हे बिहाइंड द सीन कोणाला माहिती नसायचं फारसं. माझ्या जवळची जी मुलं असायची, मला ज्यांना युनिव्हर्सिटी टॉपर, गोल्ड मेडलिस्ट आणायचं. त्यांना मी इनडायरेक्टली सांगायचे. कारण तुम्हाला माहिती आहे मुलांना असलं काही चालतं का? मुलांना असं काही चालत नाही. इनडायरेक्टली मी सांगायचे. टीचर्सला सुद्धा मी इनडायरेक्टली आणि मी स्वतः सगळ्यांसाठी करायची. म्हणजे साधं व्हिजिटला जरी मुलं गेली ट्रिपला कुठे इंडस्ट्रीमध्ये, बॉम्बेला, इकडे-तिकडे, तर मी व्हिज्युअलाइज करायची. इतक्या वाजता बस निघणारच, सेफ माझी व्हिजिट होणार. मुलं येणार. मी घरात बसून हे टेक्निक करायची संध्याकाळी किंवा सकाळी आदल्या दिवशी. की मला 7च्या ग्राउंडवर माझी गाडी आहे. भलं बॉम्बे असेल नाहीतर काही असेल, त्याच वेळेला गाडी यायची. इतकं मी त्या व्हिजिटसाठी करायची, तर कल्पना करा मुलांचे प्राइजेस, मुलांचं सक्सेस. आमचे प्रिन्सिपल तर म्हणायचे, मी एकदा असंच भाषणात म्हटले, की मला मुलं सगळे आज तुम्ही पासच झालेले आहेत. प्रिन्सिपल उठून म्हटले, "मॅडम तुम्हाला काय अशक्य आहे? तुम्ही डिस्टिंक्शन म्हणा, सगळी मुलं डिस्टिंक्शनमध्ये येतील तुमची." आणि असंच व्हायचं. माझ्या बाबतीत तर रिझल्ट असेच असायचे या टेक्निकमुळं. लकी स्टुडंट्स होते. हो ना, म्हणून अजून मला 30 वर्षानंतर सुद्धा माझे स्टुडंट्स बरोबर बॉन्डिंग आहे. आमचे प्रिन्सिपल म्हणायचे, मॅडम कसलं बॉन्डिंग आहे हे तुमचं आणि स्टुडंट्स." सगळे नाही अर्थात, पण काही. ते मला भेटायला सुद्धा यायचे कॉलेजमध्ये असतात 30-30, 25-25 वर्षानंतर. खूप बॉन्डिंग आजही. बघा माझा बर्थडे विसरले नाही. 4 फेब्रुवारीला सुद्धा खूप मेसेजेस आले. गुरुपौर्णिमेला येतातच. आजकालची मुलं अशी आहेत का? तर हे मला सांगायचंय म्हणजे हा सक्सेस जो मी मिळवला, माझ्या म्हणजे कॉलेजच्या काही ज्या गोष्टी आहेत सटर-फटर त्याला तर सगळ्या वापरल्या. पण एक व्हिजिटला सुद्धा एक बाई हेड ऑफ डिपार्टमेंट अशी करतीये म्हणजे तिने बाकीच्या किती गोष्टी केल्या असतील बघा ना. माझे तर रिझल्ट्स नेहमीच चांगले लागायचे. डिस्टिंक्शनमध्ये म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह सब्जेक्ट असेल तरी फायनल इयरच्या मुलांना, थर्ड इयरच्या, सेकंड इयरच्या मुलांना 100 पैकी 97-98 युनिव्हर्सिटी सुद्धा रेकॉर्ड ब्रेक. इतकी मुलं लिहायची, इतकी लिहायची, इतकी लिहायची, की रेकॉर्ड ब्रेकिंग रायटिंग स्पीड. कारण रायटिंग स्पीड वाढवायची सुद्धा टेक्निक सगळे.
हे टेक्निक्सच असे आहेत, की तुम्ही अभ्यासही करू नका आणि ज्यांनी हे पाळलेत ना, आपल्या ग्रुपपैकी त्यांचे सगळ्यांचे रँक्स आलेत. शैलजा मॅडम बघा तुम्ही युनिव्हर्सिटी टॉपर, एम-ए हे. त्यांना मी हे सांगितलं. त्यांनी अभ्यासही केला, असं नाही अभ्यास नाही केला. त्यांनी कष्ट घेतले, रेग्युलर होता अभ्यास. पण हे सुद्धा जोड. कारण आपण हार्ड वर्ड्स घेतले तर आपल्याला मार्क पडतीलच चांगले असं काही नसतं. त्यामुळे मी सगळ्या मुलांना शेवटी सांगायला लागले, की मुलांनो तुम्ही हे अभ्यास हे ते सगळं काही करू नका. मी सांगते ते करा. असं एक झालं आणि हे कोर्स पूर्ण त्या माझ्या स्वतःच्या डेव्हलप केलेल्या टेक्निक्सवर ना, की इकडचं-तिकडचं व्हिडिओचं कुठलंही नाहीये तुम्हाला सांगते. मी काय स्वतः लर्न केलं, त्याचं मी काय डेव्हलपमेंट केल्या, मी काय रिसर्च केले, मी काय डेव्हलप केले या कोर्स निमित्ताने. YouTubes म्हणा, म्युझिक्स म्हणा, काही म्हणा. जे मी स्वतः अवलंबायचे. त्याला काही व्हिडिओ वापरायचे नाही मी. मी हे तुमच्यासाठी डेव्हलप केलेत व्हिडिओ. आणि मग तेच टेक्निक तुम्हाला या कोर्समधनं दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये अशक्य काही नाही. 97% सक्सेस आहे या टेक्निक्सला. अशक्य कुठेही मी सांगते. एखादा ग्रुप असेल, एखादा नवरा-बायको असतील, तर त्या दोघांनी केले तर त्यांच्या दोघांच्या जॉइंटच्या बाबतीत सक्सेस होणार. एकाने केले तरी होणार. पण मग तिथे काही वेळेला फेल्युअर जातं. ग्रुप असेल तर सगळ्यांनी करावे लागतात किंवा मेजॉरिटी ग्रुपमधल्यांनी करायला लागतात. पण ज्याचे स्वतःचे आहेत त्यांना रिझल्ट्स येणारच. तर हा कोर्स असा मी लॉन्च केला. सामान्य तुमच्यासारख्या की सगळे आहेत त्याच्यात. सगळ्या फील्डमधले लोक आहेत कॉमन, की इंजिनिअरिंग कॉलेजचे स्टाफ्स नाहीत, मुलं नाहीत असं. आणि त्या दिवशी त्यावेळेला असा कोर्स दिला की व्हॅकेशन होती. आणि मी इंटरनॅशनल एक ग्लोबलचा कोर्स करत होते आणि ग्लोबल सर्टिफिकेशनसाठी त्यांनी सांगितलं होतं, की तुम्ही 21 दिवसाचं सर्टिफिकेट हवंय तुम्हाला. काय घ्या तुम्ही. मला काय अवघड होतं. मी 21 दिवसाचा एकच कोर्स लॉन्च केला. तो त्यांनी सँक्शनच केला नाही कारण त्यांना ती टक्कर होती. हायर ज्यावेळेला पडलं त्यावेळेला डॉक्टर येतीये या क्षेत्रात, आध्यात्मिक क्षेत्रात डॉक्टर, तेच लोकांना सहन झालं नाही. ती एक हिस्ट्री आहे, ती जाऊ द्या. पण तरी सुद्धा जे आले, त्यांना माहिती आहे, सगळ्यांना हिस्ट्री माझी माहिती आहे. जे आले, त्यावेळेला 21 दिवसामध्ये खूप छान रिझल्ट्स आले. 21 दिवसात काय झालं पहिल्या कोर्समध्ये ऑनलाईनमध्ये, की लोकांना तर मी माहितीच नव्हते. पण सगळं करून सुद्धा इथे घेतलं जातं आणि लोकांनी विश्वास ठेवला आणि केलं. त्यांना रिझल्ट्स आले. काय झालं, काय झालं नाही, सगळं झालं. फ्लॅट झाले, गाड्या आल्या, नोकऱ्या लागल्या, गोळ्या 15-15 बंद झालेल्या आहेत 21 दिवसात. हॉस्पिटलमधनं लोकं आली आहेत. डॉक्टर सुद्धा चकित झाले, तर रिपोर्ट्स नॉर्मल आले. सगळं झालेलं आहे. आपल्याकडे व्हिडिओ आहेत YouTube चॅनलवर. मला वेळ झाला नाही. मी थोडेसे काय 2-3 टाकू शकले आणि मी आवाहन केलं होतं कोणाला तरी टाका, पण एकानेही टाकलेलं नाहीये. हे आपलं दुर्दैव आहे. ग्रुप इथे नाहीये. ग्रुप कामं होत नाहीयेत. एकमेकांना मदत होत नाहीये. कारण जे ते फक्त स्वतःपुरतं बघतंय. स्वतःच्या संसारातच रमलेलं आहे. 1 मिनिट माझी बेल वाजते. तर तर वेळ मिळाला नाही. व्हिडिओ खूप आहेत. मदत कोणीही केली नाही. एकाने एक-एक जरी व्हिडिओ टाकत गेलं असतं जुन्या लोकांनी, निदान स्वतःचे तरी, तरी त्यांना सुद्धा खूप फायदा झाला असता. कारण आपणही दरवेळेला टेक्निक करतो असं काही नाही. आपल्यालाही ती आठवण होती ना. तर ते एक. तर ते व्हिडिओ टाकायला मला वेळ नाही मिळाला. म्हणून मी थोडक्यात आत्ता सांगतेय. तर पहिला कोर्स झाला, रिझल्ट्स आले. मग झालं व्हेकेशन संपली. पण मला सांगितलं गेलं, की नाही आता आम्हाला एवढे फायदे आलेत, की आमचे नातेवाईक, आमचे अ, जवळचे मित्र-मैत्रिणी किती दुःखात आहेत. त्यांना किती काय-काय झालं हे तुम्ही कराच कोर्स. म्हणून दुसरा लॉन्च झाला. आता दुसरा कसा-बसा लॉन्च केला आणि मग तसं विहंगमचं कामच झालं. मग मी विचार केला, की एवढं जर सगळं लोकांचं आयुष्य बदलतंय, तर फुल टाईम मी हे करावं. म्हणजे होताच प्रपोजल, प्लॅनिंग होतंच. पण एक व्हॉलंटरी रिटायरमेंटचं डोक्यात आलं आणि मग घेतली गेली व्हॉलंटरी रिटायरमेंट. थोडं-थोडं हे करता मग एक-एक कोर्स लॉन्च झाले. आता ह्या कोर्सला 2दा 21 दिवसाचा झालाय, पण तो वेबसाईटवर ठेवले होते. वेबसाईटवर कोर्स ठेवायचे. काही लोकांनी वेबसाईटवरनं केला त्यांचा त्यांनी. पण याचे सराव कोर्सेस मी खूप घेतले. दोन्ही कोर्सेस मोफत होते. एकही पैसा घेतलेला नाही 21 दिवसामध्ये.
सराव कोर्स खूप वेळा घेतले. त्यावेळेलाही पैसे घेतलेले नाही. 8 दिवसाचा सराव कोर्स, 2 आठवड्यांचा सराव कोर्स. सराव कोर्स म्हणजे ज्यांनी केलाय त्यांच्याकडनं अजून करून घ्यायचं, अजून करून घ्यायचं, अजून नवीन आलेले त्यांना पण ते थोडा 8 दिवस, 2 आठवडे मिळायचं. अशा पद्धतीने तो भरपूर 2-3 वेळा सराव कोर्स तरी झाले असतील. तर आता हा तिसऱ्यांदा मी घेतीये. आता हा घेण्याचं प्रयोजन मलाही तसं कळलं नाही. 1-2 लोकं नवीन होते आणि त्यांना मी बोलायची. आणि मग दरवेळेला शिवसर्वोदय शास्त्रमध्ये मी काही विचारायला गेले, तुमचे पर्सनल प्रॉब्लेम सांगायला गेले, तर हे यायचं, पण ते माहिती नसायचं. मग ते एक लक्षात आलं, की नवीन लोकांनाही परत केलं पाहिजे. पण एवढं मी तर घेतलं नसतं 21 दिवस घालवायचं वेळ माझा. कारण आता मी थोडंसं फोकस स्वतःवर ठेवलेलं आहे. वाचन वाढवलं पाहिजे. स्वतःची साधना वाढवली पाहिजे. म्हणून मला काही असं मनात येत नव्हतं. पण ते ऊर्जेने ड्राईव्ह केलं आणि मग ड्राईव्ह केलं. स्मिता वरांडे मॅडमनी पण सांगितलं, की "हे तुम्ही आज फी जी टाकली." अचानक मी फीचं हे केलं त्या दिवशी आणि त्यांनी काही ग्रहमान सांगितलं आणि त्यावेळेला त्यांनी हे पण सांगितलं म्हणजे शिवाचं चित्र आलं या लोगोला, ग्रुपला. त्याच्यावरून आमचं जरा डिस्कशन झालं. म्हणजे मी लोगो बघतीये, शिव का? शिव का? अरे, तो शिवसरोदयचा ग्रुप आहे. परत तो ध्यानाचा ग्रुप आहे. शिव कशाला इथे? इथे काय शिवाचं आहे? इथे शास्त्र आहे सगळं हे. तरी मला असं 3दा मी कट करायला गेले, पण 3दा कट करून गेला नाही तो लोगो आणि तो तसाच ठेवला. मग हे डोक्यात फिट मी करते, असं का होतं, असं का होतं? आणि त्यांना म्हटलं ग्रुपवर तर त्या लगेच म्हणाल्या, "बरोबर आहे ना, आता सगळं हे मस्टच आहे, शिवाला विसरून कसं चालेल?" असं त्या म्हटल्यावर मग कुठेतरी माझ्या लक्षात आलं, की काहीतरी स्पिरिच्युअल पण योग आहे आणि आता पूर्ण मला दृष्टीपथात आलं, की या कोर्सचं प्रयोजन काय आहे. अर्थात हे प्रयोजन तुम्ही ज्यांना घ्यायचं आहे त्यांच्यासाठी आहे. तुम्हाला ठरवायचंय तुम्हाला काय हवंय. तर अशा पद्धतीने हा कोर्स लॉन्च झाला आणि फीचं सुद्धा आज आपण का ठेवली ते सांगते. कारण उद्या पाडवा आहे. आपला मराठी वर्ष दिवस उद्या प्रतिपदा आहे आणि शिवसर्वोदय शास्त्राप्रमाणे पण प्रतिपदेचं फार महत्त्व आहे. म्हणून आज आपण ही मीटिंग घेतोय, की तुम्ही संकल्प रेडी ठेवा. आता शिवसर्वोदय शास्त्र ग्रुपवर मी खूप मोठ्या-मोठ्या क्लिप्स टाकलेल्या आहेत. त्यांना सगळी कल्पना दिली आहे, की काय ठरवायचंय, काय साध्य करायचंय यातून. पण तुम्हाला त्या गोष्टी इतरांना माहिती नाहीयेत. त्यामुळं मग मी आता मीटिंगमध्ये त्या बोलत आहेत सगळ्यांसाठीच अशा. तर या कोर्समधनं आपल्याला काय साधायचंय? तर आयुष्य बदलाचं शास्त्र म्हटलंय, तर पहिल्यांदा आपल्याला बदलायचंय. आपण बदललं की घरातले सगळे बदलणार. छोटी-छोटी थोडीशी उदाहरण देते, की काही नवरे ऐकत नव्हते. बऱ्याच गोष्टी होत्या नवऱ्यांच्या. बायकोला मान नव्हता, बायकोला कधी विचारलं नव्हतं, बायकोला बाहेर नेणं नव्हतं. वेगळ्या-वेगळ्या लोकांची वेगळी-वेगळी उदाहरण सांगते. एकच नाहीये. काही नवरे 1-2 नवरे देत नव्हते मुलांसाठी पैसा, किराणाला पैसे नाही, काहीच नाही. म्हणजे नवरा आणि बायको यात मतभेद, घटस्फोटाला प्रकरणं आलेली. त्यांच्यानंतर मुलांचं होतं, स्वतःचं आरोग्याची दुःख होती, अंथरुणाला खिळलेले होते. कोणाकोणाचे फ्लॅट होत नव्हते, कर्ज होत नव्हतं, पैसा येत नव्हता. काहींचे पैसे ब्लॉक झाले होते. 1-2 जणांचे सोनं नेलेलं देत नव्हते ती लोकं. कोणी सासरी नेलेलं, कोणी चोरानी नेलेलं. त्या दोघा-तिघांचे दागिने सुद्धा मिळाले. तर हे असे प्रॉब्लेम बरेचसे होते आणि सुटले ते. आता सुटले कशामुळं? हेच रहस्य आहे. सुटले स्वतः आधी ते बदलले. जो स्वतः आधी बदलेल ना, त्याचं सगळं आजपासूनच बदलायला सुरुवात होणार आहे. म्हणजे आता पहिल्यांदा उदाहरण जर दिलं तर दागिने नेले. मग दागिने नेल्यावर आपल्याला किती मनातनं वाईट वाटतं. पण त्यालाच धन्यवाद द्यायला लागायचे. त्याला ज्यावेळेला धन्यवाद देतो, त्याला प्रेम प्रकाश खूप छान थँक यू, म्हणतो. त्यावेळेला ती व्हायब्रेशन त्याच्यापर्यंत पोहोचतात. आपल्याला रिझल्ट सुद्धा आत्ता त्या मॅडमने टाकला 62,000 मिळाले. म्हणजे हे का झालं? तर ते आता नवीन आहेत. त्यांनी तर काही शिकलेलं नाहीये. पण त्यांना पिरॅमिडला आल्यावर मी समजून दिलं सगळं. आणि पिरॅमिड मध्ये ऊर्जा वाढते, की लगेच ते बदलायला सुरुवात झाली ऊर्जेने. आता सुलक्षणा मॅडमनी सुद्धा आज टाकलं, घराची वास्तुशांती. तीच साडी ठरवली होती, तीच साडी वास्तूला नेसली. मग हे जर आपण केलं, म्हणजे आपण बदलायचंय. आपण बदललं की नवरा बदलला, सासू-सासरे कित्येक लोकांचे सासू-सासरे बदलले. मुलं बदलली. अर्थात हे का करायचं? म्हणजे मला जर म्हणाल ना, तर मी माझ्यासाठी कधीच हे टेक्निक अवलंबलं नाही फारसं. कॉलेजमध्ये असताना. आता तरी थोडं-थोडं विहंगमचे कोर्सेस म्हणा किंवा तुमच्यासाठी किंवा कोर्सचे संकल्प म्हणा, असे मी वापरायला लागली आता. पण पूर्वी मी मुलं आणि डिपार्टमेंट त्याशिवाय मला काही सुचायचंच नाही. माझ्या आयुष्यात मी
खूप छान सॅटिस्फाईड होते. एकाच बाबतीत सॅटिस्फाईड नव्हते केसच्या. तिथे तो ग्रुप होता. तिथे काही माझे टेक्निक्स वर्क नाही झाले. आणि ज्याला ग्रुपला सांगते मी त्याला ते हसण्यावर नेतात. एक्झॅक्टली उलटं होतं. मग तिथे काही रिझल्ट्स नाहीयेत. आता त्यामुळेच सांगते मी ग्रुपला नाही वर्क होऊ शकत. ग्रुपमध्ये 2-3 लोकांनी तरी तुमचं ऐकायला पाहिजे. तर तिथे मला अपयश आलं. बाकी कुठं अपयश येत नाही. एक होतं, की काही वेळेला टेक्निकच करावंसं वाटत नाही. मी आज बघते. मला काही वेळेला असं वाटलं, की टेक्निक करावं माझ्या मुलाच्या बाबतीत म्हणा किंवा माझ्या होत नाही. काल सुद्धा मी नीलिमा धेंडला म्हणत होते, मला नाही करावंसं वाटत आहे. नाहीच होतो. कारण एक असं आहे, की एनर्जी गोज व्हेअर फोकस गोज. मग आपली एनर्जी जर आपल्याला हायर ठेवायची, तर आपला फोकस हायर पाहिजे ना. का शरीराच्या यातना आता मला जो सर्व्हायकल स्पॉन्डिलिसिस सांगितलाय, 1 तासच काम करायला सांगितलंय. कारण हे तर पी आधीपासून सर्व्हायकल स्पॉन्डिलिसिस आहे. आता जर माझा मोबाईल बघितला तर असा आहे. माझा कीबोर्ड सुद्धा या लेव्हलला आहे आता. म्हणजे इथे कीबोर्ड आलाय माझा. खाली मला बघायचंच नाहीये. आणि तेही 1 तास अलाउड केले. तर हे तर आधीपासूनच आहे, कारण मान खाली घालूनच आयुष्यभर काम केलंय. माझा स्टॅमिना आजही जबरदस्त आहे. मी कामं आज जरी विहंगमची करत होते, 7-8, 8-8 तास मी उठत सुद्धा नव्हते. ना पाणी, ना जेवण, ना खावण. टेबलावर ताट आलं, खा, खा, खा म्हटले तर खाल्लेलं आहे. विहंगमचं काम करताना सुद्धा. लक्षात घ्या. इतकं मी डिव्होशन आहे. पण ते कमी, कमी, कमी करत आले आणि हे मला ऊर्जेने आता बदलायला लावलेलं आहे. बघा तुम्ही, माझे वडील गेले. वडील गेल्यानंतर अध्यक्ष सही बंद झाली. विहंगमचं खातं बंद झालं. हे नियती सांगत आहे, की फोकस बदलायचे आता. मला वाचन भरपूर करायचं आणि आपलं जे सनातन युग सुरू झालेलं आहे, त्यानुसार आपल्याला आपलं ज्ञान वाढवायचं आहे. आता आपण भगवद्गीता जाणार आहे म्हणून अमृता मॅडम सोमवारपासून घेतायत. आता पुस्तक शंकराचार्यांचं. थोडंसं नूतन मॅडम घेणार होत्या माझ्यासाठी. पण मी त्यांना फोन केला म्हटलं, "लागोपाठ घेऊ नका. मुलांच्या परीक्षा होऊ द्यात, हे होऊ द्यात." आणि अमृता मॅडम आल्या याच्यावरून विपश्यवरून त्या लगेच तयार झाल्या. सुलक्षणा मॅडमचं सुद्धा आता हे वास्तुशांत झाले. एन्जॉय केलं पाहिजे नवीन घर. म्हणून त्यांना मी म्हटलं, "घ्या आता शंकराचार्यांचं हे काय आहे ते पंचकाष्टम." "काय हो मॅडम?" तर ते मी त्यांना दिली सॉफ्ट कॉपी आणि आता त्या घेणार आहेत. तर हे आपल्याला माझा सुद्धा अजेंडा आहे, की लवकर भगवद्गीतेकडे वळलं पाहिजे ना आपल्याला. कारण त्याचं ऊर्जा सुरू झाली आहे आणि आपण ते करणं गरजेचं आहे. पंचकम. साधना पंचकम. तर हे साधना पंचकममध्ये हे सगळं तुम्ही सोमवारपासून महत्त्वाचं अटेंड करायला लागा ज्ञानबोधपासून. आणि मग मी घेणार आहे विवेक चूडामणी. मग त्या भाग 2 घेणार आहेत अमृता म्हणून. मी भाग 1 त्या भाग 2 घेते. तर हे लक्षात घ्या सगळ्यांनी. तर आता या कोर्सला म्हणून सगळ्यांनी लक्षात घ्या 3 टेक्निक आहेत. कोर्स असा डिझाइन केला की काही तुम्ही बदलू कसं शकता स्वतःचं पिक्चर घरातलं. ते रोज सांगितलं जाणारे शास्त्र, सायन्स आणि टेक्निक आपला सराव पण आहे. मी कधीही थेरॉटिकल सांगत नाही. एक्सपिरियन्शियल लर्निंगमध्ये मला भरपूर अवॉर्ड्स आहेत. एक्सपिरियन्सच करायचा तो. जे मी सांगतेय ते एक्सपिरियन्स करायचं. कोर्स चालू असतानाच. म्हणून मग 5 वाक्य सगळ्यांनी लिहिणं गरजेचं आहे. लिहून घ्या डायरीत सगळ्यांनी. मी हे तुमच्याकडून वधवून घेतलेलं नाही आणि मी आता माझी एनर्जी इथे लावणार नाही. ते तुम्ही ठरवायचंय, तुम्हाला वागायचंय का नाही बरोबर. आज बघा शिवसर्वोदय शास्त्राच्या ग्रुपवर अक्षरशः मेंढ्यांच्या कळपासारखं चाललंय. कधीचा तो मेसेज आहे? चुकली का मी मला सांगा. तो आजचा मेसेज आहे का? मी चुकली असेल कारण मी आत्ता मोबाईल उघडला. माझी कामच एवढी चालली होती. कधी काळी तो मेसेज पडलेला असतो, की आज मुद्रा कोणी केल्या. मी चुकत असेल तर मला सांगा. मी लगेच क्षमा मागते तुमची. मला जर कोणाच्या पाया पडायला लावलं, तर मी सगळ्यांच्या पाया पडेल. एवढं लक्षात घ्या तुम्ही. मला कुठंही तसा इगो नाहीये. माझ्या बोलण्यातनं वाटत असेल, माझं बोलणं असंच आहे लहानपणापासून. कारण आई-वडील हाडाचे शिक्षक, मी हाडाचे शिक्षक. आणि शिक्षकाला कसा आवाज, दरारीपणा, आवाजात जरब असलीच पाहिजे. पण तसं नाहीये. सगळ्यांचे पाया पडू शकते मी. तुम्ही सांगा मी चुकले का? आज मुद्रा कोणी-कोणी केल्या. उठलं की कढईचा मेसेज बघायचा, लगेच नाव घालायचं, लगेच ग्रुपवर पोस्ट करायचं आणि सगळे मेंढ्या म्हणतात सगळे. इथून पुढे आपण मेंढ्या लाव म्हणतो ना, मी आता म्हणणार आहे की मेंढी 1,
मेंढी 2, मेंढी 3 आणि 3 भेंड्या झाल्या. इथे मेंढी. नाही सॉरी म्हणू नका. सॉरी म्हणायचंच नाही. अवेअरनेस वाढवा. एक पुन्हा सांगते मी आयुष्यात कधी असं कुठलाही मेसेज लगेच वाचत नाही. मी सुरुवातीपासून वाचते. 5 मिनिटं सुद्धा लागत नाही धड-धड बघायला. कसे तुम्ही वागता मला कळतच नाहीये. आणि 3 भेंड्या झाल्या ना, 3 मेंढ्या झाल्या ना, तुमचा नंबर जर 3 आला ना, तर तुम्हाला ग्रुपमधनं मी उडवणार. मला आता काहीही पूर्वीसारखं वागायचं नाही. कारण माझी एनर्जी मला माझ्या साधनेवर, माझ्या ज्ञान ह्याच्यावर वृद्धिंगत करण्यावर फोकस करायचंय. भले 1 महिना मला डॉक्टरांनी सांगितलंय, भले मी 2 महिने घेईन. पण हा फोकस मला तिथे ठेवायचा त्यामुळे हा कोर्स पहिल्यासारखा लॉन्च होणार नाही. पहिल्यांदा काय झालं तुम्हाला सांगते. मी सगळ्यांना कंपल्सरी केलं होतं रोजचं सारांश लेखन लिहायचं. सारांश लेखन हा तुम्हाला कन्सेप्ट माहिती नाही. जो या कोर्सला लावला होता. सारांश लेखन असं लिहायचं, की दिवसाची महत्त्वाची वाक्य लिहायची. तुम्ही आज नाही लिहिली, की मी उडवायची उद्या. आणि हा कोणीही प्रयोग तिथे केला नव्हता आत्तापर्यंत. पण तोच सक्सेस झाला. कारण तुम्हाला सारांश लेखन करायचंय, म्हणजे तुम्ही आठवता, तुम्ही डायरीत लिहिता, तुम्ही नीट अटेंटिव्ह माइंडनी बसता आणि तिथे गेलं, की तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. नाहीतर नेहमी कोर्स आपण करतो. तुम्ही काय, मी पण करते. नुसतं इकडनं ऐकायचं, इकडं वेगळाच विचार असतो. माझंही असतं तसं. तर हा कोर्सला मी खूप श्रम घेतले. डायरी माझ्याकडे आजही आहे. कधीतरी दाखवेल पिरॅमिडला. सगळ्यांची नावं माझ्याकडे येतात. सगळ्यांची. पहिल्या दोन्ही वेळेला सराव केलेले, कोण कसं वागलंय, कोणी किती वेळा अनुभव लिहिलंय, कोणी काय केलंय, ते सगळं माझ्याकडे रेकॉर्ड सकट आहे. आणि उडवून टाकायची. लोकांना मराठी सुद्धा लिहिता यायचं नाही. मग तिथे शिकवलं सगळं. आणि ज्यांना हे सवय नव्हती ते गेले निघून. पण आज जी लोकं आहेत, जुनी लोकं, त्यांनी खूप महान परिश्रम केलेत लक्षात घ्या. एक 40 लोकं अशी आहेत, की सदैव माझ्यासोबत आहेत. कुठलाही कोर्स लॉन्च होऊ देत, ते मिस करत नाहीत. ते करतातच करतात. भला तिसऱ्यांदा होईल, भला चौथ्यांदा होईल. असतातच ते. म्हणून मी ठरवलं होतं, की हा कोर्स ज्यांनी आधी केला त्या सगळ्यांना मोफत देऊ. पण माझ्या लक्षात आलं, की मोफत दिलं ना, की मग ते घेत नाहीत श्रम. म्हणून मग तो विचार कॅन्सल केला आणि ज्यांना दिलंय त्यांना म्हणजे ज्यांना दिलं म्हणजे कोऑर्डिनेटर आणि स्पीकर्स कारण ते माझ्यासाठी काम करतायत. पण त्यांनाही मधून घेतलं, की तुम्ही सारांश लेखन 5च वाक्य सगळं नाही. तुम्हाला आवडले ना, हे सगळ्यांनीच करायचं. पण मी बघणार नाहीये. कोणी करा, नका करू मला काही माहिती नाही. पण मी मोफत दिलेल्यांना मात्र जरूर बघणार आहे. लक्षात घ्या. कारण त्यांच्यात मला सुधारणा हवी आहे. आज ते जे कोऑर्डिनेशन करतायत, आज जे ते स्पीकर करतायत, म्हणजे ही लोकं सेवा देतायत. म्हणजे वन स्टेप अहेड आहेत. जुनी लोकं आहेत, सतत माझ्याबरोबर आहेत. मग यांना हायर लेव्हलला न्यायची जबाबदारी मात्र मी घेणार आहे. मी त्यांच्यासाठी ऊर्जा घेणार, मी त्यांच्यासाठी कष्ट घेणार. हे पॉझिटिव्ह मी बघत असते. तुम्हाला कसं घ्यायचं तुम्ही बघा. पण मी बाकीच्या लोकांकडे बघणार नाही. आता याच्यातल्या कोऑर्डिनेटरला मी सारखं म्हणते, की तुम्ही थोडी मदत करा ना. काय हरकत आहे? तर ते शिवसरोदय ग्रुपवर पण नाही. मला मग थोडंसं हे होतं, की का तुम्ही असे? इकडे तुम्हाला कशी सवय लागली माहिती का? एकीने ते आज लिहिलंय ना, की लगेच तुम्ही ग्रुप बघितला. तुम्ही हा सुद्धा विचार करत नाही, की हा वर खाली काही दिसत नाहीये आज. तुम्ही लिहिलाच, तिसरी लिहिणारच, चौथी लिहिणारच. तुम्हाला असं वाटतं, की माझं नाव यात आलं पाहिजे, पण तसं नाहीये. आपलं ठरलंय 8च लोकांना थांबायचं. 8 भले 10 प्रश्न विचारला तर. सगळ्यांनी लिहायचं तर मी सगळ्यांना म्हणेन. आता बघा मुद्रांचं सिलेक्शन होणार आहे तुम्हाला. भाग 3 जो आहे मुद्रांचा, संयुक्त मुद्रांचा 15 दिवसाचा. फक्त ₹500 फी ठेवली. तो 2 आठवड्याचा कोर्स निवड होणार आहे यात. प्रत्येकाला नाही करता येणार. आता इथून पुढे मी थोडंसं हायर क्वालिटीचे कोर्सेस निवड करणार आहे. सगळ्यांना नाही घेणार. कारण जर बेसिक मुद्राच तुम्ही करून बघत नाही, एवढं सुंदर ऊर्जा आहे, एवढी सुंदर ऊर्जा भरभरून द्यायला आली, की करा घ्या रिझल्ट, करा घ्या रिझल्ट. माझी कंबर एवढी भरून आली होती काल तुम्हाला सांगते आणि मी पृथ्वी मुद्रा केली. तुम्हाला सांगते 5 मिनिटात ती माझी कंबर थांबली पृथ्वी मुद्रेने. आणि मी सांगितलं सूर्यमुद्रा करून वजन कमी झालं. 12 किलो आज वजन कमी झालंय. 3 सव्वा 3 महिन्यात.
सूर्यमुद्रेने. पण त्यामुळे हाडांना आला असेल वीकनेस माहिती नाही काय. असू शकतं ना. सूर्यमुद्रा म्हणजे पृथ्वी मुद्रेच्या उलटीच झाली की. आणि आता तर सूर्य कोपायला लागलाय. त्यामुळे सूर्यमुद्रा करूच नका कोणी आता उद्यापासून. मग एवढा जर मुद्रा दणदण, दणदण रिझल्ट देतायत, तर आपण संयुक्त मुद्रा म्हणजे अजून हायर लेव्हलच्या मुद्रा आहेत त्या. धडाधड, धडाधड शरीर त्यातलं भरपूर ह्याला लागणार आहे. मग ह्या मी काही डायरेक्ट सगळ्यांना घेणार का ₹500 मिळतात म्हणून? नाही. मग तिथे मात्र तुम्ही लिहायचंय. पुढच्या रविवारपर्यंत वेळ दिलेली आहे. तिथे कोणी लिहीत नाही. अजिबात तिथे लिहीत नाहीत मग. तर हे महत्वाचं आज या कोर्सचं लिहून घ्या सगळ्यांनी. 5 वाक्य परत नाही मी सांगणार. सांगेल किंवा नाही सांगणार. 5 वाक्य तुम्हाला आवडलेली. आवडलेली म्हणणं म्हणजे काय, की मला बदलायची. जसं मी आज शिवसर्वोदय ग्रुपवर टाकलं, की मी खूप इमोशनल आहे. इमोशनल आहे. मी बदलत चालली आहे. ध्यानाने मला इम्प्रूव्ह केलंय. मला अनुभवाने इम्प्रूव्ह केलंय. पण अजूनही मला इमोशन्समध्ये खूप बदलायचंय. तसं तुम्हाला 5 वाक्य कुठं बदलायची आहेत, त्या दिवसातली तुम्ही डायरीत लिहा तुम्हाला काय लिहायचंय ते. इथे रेकॉर्डिंग नाहीये. त्याला तर रेकॉर्डिंग होतं. 21 दिवसाचे रेकॉर्डिंग सगळे YouTubeवर पडले होते आणि त्या रेकॉर्डिंग मधले टेक्निक योगासनवाले, योग वर्गवाले भरा कॉपी करायला लागले क्लासमधले रिझल्ट्स वाढले आणि मी सांगितलं होतं बऱ्याच जणांनी हास्य क्लबला घेतले. मी सांगितलं होतं, की "अरे, तुम्ही मला निदान अनुभव तरी सांगा." पण एकाने अनुभव दिला नाही. ज्यावेळेला मी Google फॉर्म केले, तुमचे हास्य क्लबचे तुमचे रिझल्ट एकीने फॉर्म भरलेला नाही तो. आणि मग मला नावं पण आली, कोण-कोण कॉपी करतंय, कोण काय करतंय. मग मॅडमच्या शैलजा मॅडम बंद काढा ते YouTubeवरनं काढून टाका. इथे तुम्ही पैसे घेत नाहीत आणि इथे काय चाललंय? आणि काढून टाकले YouTubeवरनं. मला पटत नव्हतं आपण ज्ञानच द्यायला आलोय, पण लोकं पैसे कमवतायत ना. आणि व्हिडिओ बघून लोकांनी बदलायला सुरुवात केली. किती रिझल्ट्स आले व्हिडिओ बघून सुद्धा. कारण माझं इनोव्हेशन आहे. जिथं माझं इनोव्हेशन आहे, जिथे माझं रिसर्च आहे, तेवढं मी इतकं फुल्ली कसं देईन? कारण ज्ञान सुद्धा क्वालिटीच माणसांपर्यंत पोहोचलं पाहिजे. पातळी ज्ञान पाहिजे. उगाचच कोणाला नाही म्हणून पैसे आता घ्यायचे. का? का तर तुम्ही दिलं तर तुम्हाला फायदा येणार आहे. तुम्ही काही थोडंसं सिन्सिअरली करणार आहे म्हणून. आणि मी फुकट घेतलं तर ते माझ्यावर येतंय सुद्धा. लक्षात घ्या. हे पण कळलं अनुभवाने. आधीच सुरू करायच्या आधीच लोकं म्हणत होते. नव्हतं पटत, पण आता पटायला लागलंय. म्हणून मग रेकीवाले कसं करतात, तसं चांगले-चांगले मग पैसे काही का होईना थोडेसे घेतीये. कारण तिथे पण तुम्ही दिले की तुम्हाला मिळणार आहे आणि मला काय काय माझा पैसा कुठल्या कोपऱ्यात जाणार आहे. माझ्याकडं केवढं आहे, समाधान आहे मी जे आहे त्याच्यात. मला नाही आता कशाची ते फक्त तुमच्यासाठी आहे. तुम्हाला दिलं की तुम्हाला आधी काही मिळणार आहे. तुम्ही सिन्सिअरली काही करणार आहात म्हणून. आणि मग जे सिन्सिअरली करतात आता थोडं काम माझ्यासाठी करतात ना, दिले मोफत असं. तर याच्यामध्ये 5 वाक्य लिहायचे सारांश लेखन पहिलं महत्वाचं. दुसरं 3च टेक्निक आहेत. त्यामुळे सराव तुम्ही करणं गरजेचं आहे. मी घेणार आहे 21 दिवसात सराव, पण तुम्ही पण दिवसातनं जेवढ्या वेळा सांगितलंय तेवढा करायचा. उदाहरणार्थ हृदयध्यान. हृदयध्यान 25 वेळा रोज झालं पाहिजे. आणि हे का करायचं ते पण सांगते. हे हवंय ते मिळवण्यासाठी नाही. तर हृदय ध्यान 1 मिनिटाचं आहे. आणि त्या हृदय ध्यानाला वंडरफुल रिझल्ट्स आहे. काही हरवलेलं लगेच सापडतं. तुमचे पैसे घेऊन गेलेले मिळतात. आणि ते हृदय ध्यान बाकीच्यांनी बऱ्याच गोष्टीवर लावलं. आणि मला नंतर संशोधन करावं लागलं, की अरे हृदय ध्यानाचे मी एवढे फायदे सांगितले नाही हे कुठून आलं? मग ते रिसर्च करून मला कळलं, की आता रिसर्च सायंटिस्टनीच शोधलंय हृदयाची पॉवर ब्रेनपेक्षा जास्त आहे. आणि मग रिव्हर्स इंजिनिअरिंग झालं तिथे, की लोकांना हे फायदे मिळाले ते सायंटिफिक. कारण ऊर्जा माझं याच्यात तसं काय, की मी हे फक्त टेक्निक अवलंबले जातेच. पण हा जो डिझाइन झालाय कोर्स, तो ऊर्जेनी करून घेतलाय. रेकॉर्डिंग ऊर्जेनी करून घेतलंय. ऊर्जेनी सगळं सिलेक्ट करून हे डिझाइन ऊर्जेनी करून घेतलंय. माझं फक्त तिथे माझ्या अनुभवाचं बोल आणि त्याला ते डिझाइन ऊर्जेचं असं झालंय ते. लोकांची जी गरज आहे, जी आज तुम्हाला सांगते तो कोर्स 4 वर्षापूर्वी झाला.
पण आज म्हणजे त्याच्यानंतर 2-2.5 वर्षांनी इंटरनॅशनल लोकं ते बोलायला लागले. फ्रिक्वेन्सी ग्राफ इंटरनॅशनल लोकं 2-2.5 वर्षांनी बोलायला लावले, की जिथे मी तिथे खूप डिटेल बोलून, डिझाइन करून, प्रॅक्टिकली व्हिडिओ होऊन लोकांना रिझल्ट्सही आलेले होते. आणि असं तर काम कोणीच केलं नाही, की ते फ्रिक्वेन्सी ग्राफचे टेक्निक घेऊन लोकांचे रिझल्ट आणि लोकांना बदलून दाखवले. हे तर कोणीच केलेलं नाहीये. इथे आपण घेतोय खूप हायर लेव्हलचा आपल्याला ऊर्जा, काही मागच्या जन्माचं आपलं प्रारब्ध असेल आपल्या ग्रुपमधल्या लोकांचं. काही असेल मागच्या जन्मीची साधना असेल, आपलं आता या जन्मी कुठं पोहोचणार आहोत ते असेल, आपली गुरु परंपरा असेल, आपण काही दीक्षा घेतल्यात आपल्यातल्या काहींनी आधी इथे जोडायच्या आधी. जोडल्यानंतर नाही म्हणत मी, जोडायच्या आधी. ते कर्म असेल, आपल्या आई-वडिलांचं पुण्य असेल. काही गोष्टी अशा आहेत ना, त्यामुळे ती ऊर्जा आपल्याला हात धरून नेतीये. आपल्याला पिरॅमिड दिलाय. सुदैवाने पिरॅमिड दिला. कुठला पिरॅमिड मास्टर असा आहे, की त्याचा स्वतःचा पिरॅमिड आहे, तो सगळे स्वतः असे घेतोय बघा तुम्ही. अमेरिकेत ज्यावेळेला लॉ ऑफ वन मटेरियल मी घेतलं आणि त्यांना मी सांगितलं परमिशनसाठी पुस्तकाच्या. त्यांनी केवढं मला परमिशन तर दिलीच. पण म्हणे, "अहो, आम्ही तर नुसतं रिसर्च केलाय. तुम्ही तर इम्प्लिमेंट करून प्रॅक्टिकली आणलं." त्यांनी खूप मग व्हिडिओ, फोटो मागवले, YouTube मागितल्या पिरॅमिडच्या आपल्या आणि दिल्यावर खूप कौतुक केलं त्यांनी खूप. म्हणे, "आम्ही नुसतंच बोलतोय पिरॅमिडबद्दल. तुम्ही तर बांधून उपयोगातही आणताय." तर हे सगळं आहे का तर ऊर्जा आपल्याला गाईडिंग माझं असं इथं जे काही आहे ते तिथून पुढं नाहीये. डिझाइन म्हणा, कोर्सेस म्हणा, YouTube माझं काही नाही. ती सगळी ऊर्जा करून घेते. हे आपलं सगळ्यांचं नशीब आहे. ग्रुप एनर्जी आहे आपली. म्हणून ग्रुप एनर्जीला थोडं सांभाळायचं. तर हे दुसरं, की टेक्निक करायची. तर हृदय ध्यान 25 वेळा रोज करायचं. आता हे का करायचं? तर आपल्याला जे हवे हृदय ध्यानासाठी छोटे-छोटे संकल्प हवेत. अजिबात मोठे लिहू नका. उदाहरणार्थ मला कोणीतरी आयता चहा दिलाय. मग नवरा आपली काळजी करत नाही, प्रेम करत नाही, सासू करत नाही, सासरे करत नाही, मुलं करत नाही. त्याच्याकडून मिळाला म्हणा किंवा स्पेसिफिक न मिळता मला मिळाला बास. इतकी सोपी टेक्निक घ्यायची. मग पिरॅमिडला सुद्धा जेव्हा सांगते सोपं घ्या, त्याला मोठं घेता असं करू नका. आपल्याला हृदयाची पॉवर वाढवायची, मॅग्नेटिक फील्ड वाढवायचंय आपल्याला आणि मॅग्नेटिक फील्ड करून वाढणार आहे. तुम्हाला रिझल्ट नाही आला तरी वाढणार आहे. कारण तुम्ही ते करताय. कारण टेक्निकच शास्त्रशुद्ध आहे. एनर्जी, फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशनवर आधारित आहे. तिथले म्युझिक्स ते सगळं खेचून आणतात. तुमचे विचार ते खेचून आणतात. माझे शब्द खेचून आणतात. ऊर्जेची पॉवर तिथे असते कोर्सला जे बसतात त्यांची. तिथे गाईडिंग येणारी आहे ऊर्जा. तुम्ही बसलाय तिथे करताय म्हणजे ती दबदबून देणार आहे. मग एकदा केलेली दिवसभर वापरा ना ती ऊर्जा. नाही वापरली तर काय होणार आहे? आपलं शरीर सुद्धा नाही वापरलं तर काय होतं? मग ही ऊर्जा आज आली इथे बसून हृदय ध्यान करताना, तर दिवसातनं 25 वेळा केली तर ती ऊर्जा तुम्ही वाढवणार आहात का कमी करणार आहात? वापरलीच नाही तर गंज चढणार आहे त्याला. म्हणून ते 25 वेळा करा. रिझल्ट्स येईपर्यंत करा. नाही आले तरी करा. त्याने हृदयाची पॉवर वाढणार आहे. आणि जे करतात हे त्यांना लगेच हृदयाची पॉवर वाढलेली दिसते. मग टेक्निकही करायची गरज राहत नाही. नंतर दुसरं टेक्निक आहे चित्र मेडिटेशन. याला आपण थोडं कमी फोकस देणार आहे यावेळेला. कारण हे मी तुमच्या समजुतीसाठी घेतलं होतं. त्याच्यापेक्षा जास्त फोकस आपण व्हिज्युअलायझेशनवर देणार आहे. कारण ते सगळ्यात सुपर मोस्ट सक्सेस देणारं टेक्निक आहे. तुमचे दणदण रिझल्ट्स त्यावेळेला येतात. मी ज्यावेळेला हे शिकले आणि इम्प्लिमेंटेशनला सुरुवात केली, त्यावेळेला मी कॉलेजला जाताना माझी Honda सिटी असायची तुम्हाला सांगते आणि मला सिग्नल-बिग्नल नको असायचे. मी करायची टेक्निक. मला ग्रीन सिग्नल लागलेली मी कॉलेजला पोहोचली बास. एकही सिग्नल रेड पडायचं नाही. मला पार्किंग सुरुवातीला आपल्याला टेन्शन असतं ना, पार्किंगला जागा मिळेल. मी म्हणायची पार्किंग कॉलेज नाही बाहेर कुठं कामाला जायचं तर. बरोबर पार्किंगला जागा नसली तर अगदी मी जिथे गाडी असायची तिथला तो पार्किंगवाला काढायचा आणि मला मिळायची. अशी टेक्निक करून आपल्याला पॉवर वाढवावी लागते ब्रेनची सुद्धा व्हिज्युअलायझेशननी. म्हणून ते 2दा केलं पाहिजे रोज. एकदा तर आपण करणारच आहे, दुसऱ्यांदा तुम्ही करायचंय. एवढं अवघड असतं का? आणि मग हे जे आपण करतो व्हिज्युअलायझेशन आणि हृदय, त्याने ब्रेन हार्ट सिंक्रोनायझेशन होतं. ब्रेन हार्ट कोहिरन्समध्ये जातं. आज जगातले कित्येक हायर लोकं हे टेक्निक
सांगतात थेरॉटिकल करत कोणी नाहीये. कोहिरन्स कुठंही केला नाही जात. लक्षात घ्या. त्याचं रिझल्ट प्रॅक्टिकल जीवनात तर खड्ड्यात. फार फार तर ध्यानात होत जाईल. पण आयुष्यात नाही. इथे ब्रेन हार्ट कोहिरन्स साधला जातो आणि इतकं मॅजिक आहे ना या ब्रेन हार्ट कोहिरन्स मध्ये की धपाधप असेन्शन याने होणार आहे. तर हे सगळे टेक्निक जे आहेत यातले 2 नाहीतर 3 हे सगळे असेन्शनला हायर इंटरनॅशनल पुस्तकांमध्ये हेच टेक्निक जिथे-तिथे ते स्पिरिच्युअल लीडर वापरलेले आहेत. इव्हन तुम्हाला सांगितलं साईबाबांचं वर्ल्ड ह्याच्यामध्ये साईबाबा असेन्शन शीटमध्ये बसवतात लोकं. आणि व्हिज्युअलाइज करा साईबाबा असेन्शन शीटमध्ये आहेत. व्हिज्युअलाइज करा आणि आपण काय करतोय? मग ही ते ज्यांना मटेरिअलिस्टिक नकोय त्यांनी स्पिरिच्युअल बघायचं आहे. आणि जुन्या लोकांनी एक तरी इच्छा स्पिरिच्युअल करायची. आता व्हिज्युअलायझेशनसाठी 3 संकल्प तुम्हाला काढायचे. मोठे-मोठे. एक 3 वर्षाचं टार्गेट ठरा. मोठे करा. आणि हृदय ध्यानासाठी 10 काढायचे. छोटे-छोटे. मला चहा मिळाला, मला गुलाबाचं फुल दिलं कोणीतरी आज, माझी विचारपूस केलीये, प्रेमाचे शब्द आलेत. कधी नव्हे, सोपं आहे ना, लगेच त्या दिवशी तुम्हाला अनुभव येईल. मला पुस्तक मिळालंय, बरेच दिवस मी शोधतेय, माझं सापडलं नाहीये. असं काही करा. परवा माझं काही सो सो सापडत नव्हतं, मी केलं मला सापडलं. आता माझी एक गोष्ट हरवली, मला करावंसं वाटत नाहीये. पण आजपासून केलं मी सुरू. आज म्हटलं आता आपणच कोर्सला बसणार आहे. आपणच आता केलं पाहिजे. ते पण माझी कामवालीच सारखी रोज विचारते, सापडलं का म्हणून. म्हटलं चला आता करू. आज केलं मी एकदा दोनदा केलं. तर याच्यामध्ये सापडलेल्या गोष्टी लगेच मिळतात. मग छोट्या-छोट्या 10 गोष्टी लिहा त्याच्यात. छोटी, छोटी, छोटी करत थोडीशी वरती जा. आता हे एवढं करायचंय आज काम आणि उद्या प्रतिपदा आहे. तर ज्यांना माहिती आहे शिवसरोदय लोकांना त्यांनी उद्या हे सगळं करून घ्यायचं. आता मी थोडंसं संकल्प कसे लिहायचे थोडासा गाईडन्स देते. इथे कोणाला शंका आहे का? मी रेकॉर्डिंग बंद करणार आहे आता. शंका आहे का कोणाला? काय मी बोलले त्याच्यावर काही शंका आहे का? काही विचारायचंय का? काय टाकलेलं आहे चॅट बॉक्समध्ये? गुड इव्हनिंग वगैरे नाही आपल्याकडं. कोणी लिहिलंय गुड इव्हनिंग? आपल्याकडे असं काही नसतं. गुड इव्हनिंग, गुड मॉर्निंग विशेष नाही आहेत आपल्याकडं. व्हायब्रेशन्स असतात आपल्याकडं. गौरी मॅडम ठीक आहे नवीन. सुजाता मॅडम 2 टाइम. हो, तुम्ही सुद्धा लकी आहेत. तुम्ही सुद्धा लकी मी सुद्धा लकीच आहे ना. आपला जो ग्रुप आहे तो आपण सर्वच लकी आहोत. मॅडम नवीन साधकांचे हृदय ध्यान झाले नाही. कसे करणार मग? कोण विचारतंय? कोण आहे हे मॅडम विचारणार? मी विचारले मी अनुजा लाड. अनुजा मॅडम अहो दम धरा की. एवढं कोणी तुम्हाला कोर्स सुरू व्हायच्या आधी 10 दिवस सांगतं का? नाही, नाही. कोर्स तुम्ही म्हणजे म्हटला ना, की हृदयध्यान असं व्हायला पाहिजे म्हणून मी म्हटलं तुम्ही मागे बोलला होता ना, की हृदयध्यान आहे म्हणून, हां, पण ते मला हेच काय तर समजलं नाही. शिकायचंय, हेच हां, तर शिकायचंय. हां, फक्त मी तुम्हाला एक सांगून ठेवलंय. 3 तर टेक्निक आहेत. त्याच्यात संकल्प कसे लिहायचे ते सांगितलं. आता उदाहरणं घ्यायचीत आपल्याला. हां. टेक्निक त्यावेळेला घेणार आहोत आपण. बरं. निलिमा बनसोडे, शंका नाही. बरं ठीक आहे. आता सुलक्षणा मॅडम, तुम्ही जरा बोला. आज त्यांनी ग्रुपवर अनुभव टाकलाय, तिथून सुरुवात होऊ देत. आहेत का सुलक्षणा मॅडम? मिळालंय का वेळ त्यांना? नाहीयेत. बरं. आता कोणी अनुभव लिहिलेत? अनिता जगदाळे मॅडम, जरा तुम्ही नंबर घ्या. नाव व्यवस्थित लिहा. लक्षात घ्या, एनर्जीवर कोर्स आहे हा. नावांमध्ये एनर्जी आहे, नंबरमध्ये एनर्जी आहे. स्मिता वरांडे मॅडम, टी काढा मधला. तर थोडंसं आपल्या नियमाप्रमाणेच नाव लिहा. आणि त्या जगदाळे मॅडम, हे कॅपिटल काढायचं असतो. जे कॅपिटल तुम्ही जर व्यवस्थित पाळले नाही नियम, प्रत्येक वेळेला सृष्टी आहे ना, निसर्ग फटके देत असतो. फटके असं शिकलंय का अनिता जगदाळे लिहायला? नंबर घ्या घेतला नसाल तर. शुभम शिंदे, शुभांगी शिंदे. मॅडम कॅपिटल काढा दोन्ही येस. तुम्ही ऊर्जा बघा. मला प्रत्येक गोष्ट करायला लावू नका. सुभाष सर डॅश काढा नंबर नंतरचा. मला हे एनर्जी सायन्स शिकतो ना, इथून सुरुवात करायची आहे. तुम्ही जसे बसणार आहात तशी एनर्जी. कल्पना मॅडम गॅप ठेवा कल्पना पवारमध्ये. कल्पना देशपांडे मॅडम नंबरमध्ये गॅप ठेवा. हर्षा मॅडम नंबरमध्ये एक गॅप ठेवा. पहिलं तर असू द्यात, नंतरचं बघू. नाव तर रोहिदास पारथे सर कॅपिटल नका लिहू. आर कॅपिटल करा. पी
कॅपिटल बाकीचं स्मॉल लिहा. कविता विभूते. हे एनर्जी असते. तुम्ही जसे बसता, नंबरला एनर्जी. न्यूमरोलॉजी आज आपण बघतो ब्रह्मांडात सगळं नंबर प्रमाणे रहस्य आहे. आपला जो भाग्यांक आहे, आपला जो मूलांकी आहे, केवढं आयुष्य आपल्याला ड्राईव्ह होतं. आपण गाडीचे नंबर सुद्धा किती बघून घेतो. कारण आयुष्यभर ती गाडी आपल्याबरोबर असते. आपल्याला लखलाभी ठरावी लागते. कलर आपण बघून घेतो. ह्याला सायन्स आहे सगळं. मग आपल्याला जे नाव लिहायला शिकवलंय शाळेत त्याला सायन्स आहे. तुम्हाला जो नंबर दिलाय तिथे संकल्प आहे. तुम्हाला भाग्यांकाचेच नंबर मिळालेत बऱ्याच जणांना. ललिता पाटील मॅडम नंबर नीट लिहा, नाव नीट लिहा, एल कॅपिटल, पी कॅपिटल. हे तुम्ही एनर्जी शिकणार आहात या कोर्सवर. आपली एनर्जी जेवढी असते तसंच आपलं आयुष्य असतं. आत्ता जर माझी एनर्जी हायर असेल तर मला चांगल्या चांगल्या न्यूज येणार आहेत. आणि आता जर माझी एनर्जी 1 तास जरी खाली गेली ना, तर नको त्या घटना घडणार आहेत 1 तासात. आणि मग तीच चेन आपल्याला होती. हे झालं, हे झालं, हे झालं म्हणत राहतो आपण. आणि पुन्हा तीच एनर्जी देतो, तीच एनर्जी देतो. एनर्जी कमी, 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 वाईट, 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 वाईट. आणि मग आपण असं हात धरून बसतो. आपल्याला आयुष्यात वर उठता येत नाही. काही गोष्टी होतच नाहीत. ती एनर्जी बदलायला शिकलो ना आपण कट, 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 कट करून किंवा आत्ता जे सांगितलं नावं बदला, एनर्जी बदला, तर लगेच अनुभव यायला लागतो. आयुष्यात एक लक्षात ठेवा, नियम मोडायचे नाहीत. नियम मोडला तर निसर्ग फटका देतो. माझेच नियम असे नाही, कुठलेही सिग्नलचा नियम सुद्धा मोडायचा नाही. सिग्नलचा नियम मोडला तर तुम्हाला फटका दुसरीकडे असतो. तुमचे पैसे जास्त कुठेतरी जातात. हा सृष्टीचा नियम आहे. हॉटेलमध्ये काही जण खायला लागतात. फोटो काढतात देव्हाऱ्यातले. फोटो काढू का विचारा. काढायचे आलं असतील तर काढा. क्वचित नियम मोडला तर ठीक आहे, पण काही वेळेला सवय असते. हे 2 नंबर आज शिकवले मी तुम्हाला. पहिलं शिकवलेलं आहे, नाव आणि नंबर घालायचाच. मीटिंगला बसलं की बघायचं आपलं. नाव आहे का व्यवस्थित? एकदा करून घेतलं झूम डॉटर्सवर तर सारखं करावं लागत नाही. तर हे महत्वाचं. आता या ग्रुप आपला सगळा कोर्सच एनर्जीवर आहे. एनर्जी आज जगामध्ये इतकं हायेस्ट लेव्हलला सायन्स चाललंय, की टेक्निक कसे सुरू झालेत, की आता समजा इथे मला फोटो रुचिता कदम मॅडमचा दिसतोय. फोटोमध्ये सगळे व्हायब्रेशन्स आहेत. माणूस मेलाय का जिवंत आहे तो लगेच फोटोवरून आपण सांगू शकतो. चक्राचं पर्सेंटेज सांगू शकतो. ऑरा सांगू शकतो. एवढं सगळं फोटोमध्ये. आता समजा मी 10 वर्षांनी बदलते. बरोबर? माझा ऑरा बदलतो, चक्रा बदलतो. माझ्या फोटोतलं सुद्धा बदललेलं असतं. तुम्हाला दिसत नाही पण बदललेलं असतं. पूर्वीच्या पद्धतीचे फोटो हां. मग माणूस मेला की लगेच त्याचं कळतं फोटोवरून हा मेलेला आहे, जिवंत नाहीये. तर एनर्जी सायन्सनी हे कळतं. त्या रुचिता कदम समजा यूएसएत आत्ता बसलेले आहेत. तर त्यांची मी ऊर्जा अशी मला नाही येते पण सांगते. अशी सगळी बदलू शकते. हे एनर्जी सायन्स आज जगात चाललंय. लक्षात घ्या. हे इतकं लेटेस्ट चालू आहे. आपण दवाखान्यात जातोय. लोकं अशी बदलतायत. अशी ऊर्जा करून बदलतात. रेकी नाहीये. रेकीपेक्षा खूप सुपर फाईन हायेस्ट लेव्हलचं चाललंय इथे. रेकी काय करते? रेकी ब्रह्मांडातलीच ऊर्जा वापरते. पण रेकीला सुद्धा खूप आपल्याला एक साधना लागते. साधनेत ब्रेक मिळाला, ब्रेक झाला की काही वर्क होत नाही. साधना कंटिन्युअस लागते. मग इथे जगामध्ये ऊर्जा बघून, मला बघून सगळं सांगू शकतात. फोटो तर जाऊ देत, नुसतं बघितलं तरी सांगू शकतात. माझं कुठल्या चक्रात किती पर्सेंटेज आहे, ऑरा काय आहे, मला काय व्याधी आहे, काय नाहीये, सगळं. मग तुम्हाला असे लोक माहितीच आहेत की आपल्याकडचे सुद्धा. तर हे एनर्जी सायन्स आज जगात इतक्या हायर लेव्हलला गेले. त्या एनर्जी सायन्सवर आज हा कोर्स डिझाइन केलेला आपल्याला मिळतोय. आता ब्रह्मांडात संपूर्ण जे आहे ना, ते हेच पुढे जाणार आहे. ब्रह्मांडाचं आता अमृता मॅडमचं माझं बोलणं झालं, एक हायेस्ट कोर्स लॉन्च करणार आहेत मॅडम. मला म्हणत होत्या, मी म्हटलं असा कोर्स काढा. तर त्या म्हणाल्यात, "समजेल का?" समजेल. 4 लोकांना तर समजेल. हळू-हळू समजेल. तर जगामध्ये काय चाललंय? ब्रह्मांडाचं सायन्सच बदलतंय.
पूर्ण आपण जे शिकलो सायन्स ते सगळं बदललंय. भौतिकशास्त्र बदललंय, जीवशास्त्र बदललंय, सगळं बदललंय. आपले ग्रंथ बदललेत, आपले पुराण बदललेत. सगळं काही बदललेलं आहे. आणि हेच बदलतं सायन्स, डिव्हाइन सायन्स. डिव्हाइन सायन्स आपण याच्यात वापरतोय लक्षात घ्या या कोर्समध्ये. आणि हेच डिव्हाइन सायन्सच्या युनिव्हर्सिटी आज ओपन होते. याच डिव्हाइन सायन्सवर पुढे जग जाईल. ब्रह्मांड बदलतंय. त्यामुळे ब्रह्मांडाचं सायन्स, ज्योतिषशास्त्र बदलते, सगळं बदलतं. तेच सगळं आता शिकायचंय आपल्याला डिव्हाइन सायन्स. आणि ही इथे सुरुवात आहे हा कोर्स म्हणजे. इतकं हायेस्ट आपण शिकणार आहोत. शिकणार नाही तर अवलंबणार आहोत आपल्या जीवनात. तर हे सांगितलं तुम्हाला ऊर्जा आता सध्या बॅलन्स करायला शिकायचं. ऊर्जा आपल्या बदलायला शिकायचं. ऊर्जा कशाने बदलणार आहे? पहिल्यांदा सांगितलं शब्दांनी. माधुरी टिवाटने मॅडम एममध्ये गॅप ठेवा नंबरमध्ये. शब्द आहेत, शब्द हे नंबर नंतर माधुरीमध्ये स्पेस नाहीये. ऊर्जा बदललेली आहे. इतकं महत्वाचं आहे. शब्दांमध्ये ऊर्जा आहे. लिहून घ्या आजचं. शब्द बदलायचे आहेत आपल्याला म्हणजे ऊर्जा बदलणार आहे पहिलं. आणि हे शब्द बदलले तर मॅजिकच घरात होणार आहे. ऊर्जाच बदलायची ना शब्द बदलून. मग आपण काय म्हणायचंय? आता मी तुम्हाला म्हटलं, की सर्व्हिकल स्पॉन्डिलोसिस मी म्हटलं तुम्हाला. पण तो उच्चारायचाच नाही. मला बरं नाही म्हणायचंच नाही. कशाला? असलं काही रिपीट करायचं नाही. शब्द बदलायचेत आपल्याला. नाही नकोच, निगेटिव्ह नकोच, काही नकोच. पण आता तुम्हाला समजण्यासाठी मला बोलावं लागतं. म्हणून हे बदल आज घरात करायचे, शब्द बदलायचे. मग मनातले म्हणायचे. शब्द म्हणजे काय तुमच्याशी बोलणारं असतं का? नाही. शब्द म्हणजे मनातल्या मनात सुद्धा, व्हायब्रेशन सुद्धा. मी आता म्हटलं ना, गुड मॉर्निंग नाही, गुड इव्हनिंग नाही, काही नाही. शब्द बदलायचे. आपल्याला व्हायब्रेशन मी तुम्हाला काय पाठवते आता या रुचिता कदम मॅडम. मी तुम्हाला ध्यानातनं काय पाठवत असते. तुमचे नाव बघितले की मला दिसतं ना नंबर नाही घातलेला. मग ते बदलतं. व्हायब्रेशन्स बदलतात माझे. कारण तो नंबरच नाहीये. प्रोटेक्शन नाहीये. तुमचं प्रोटेक्शन नाहीये. तुमच्या एनर्जी तुम्ही घेऊन बसलेला नाहीये. मग हे रुचिता कदम मॅडम मला इथे दिसतायत म्हणून बोलते. वाईट वाटून घेऊ नका. तर हे माझं आणि त्यांचं आता मनातल्या मनात मी काही पण त्यांना व्हायब्रेशन पाठवेल. हे सुद्धा शब्द आहेत लक्षात घ्या. मग हे आपण न बोललेले सुद्धा आपण पूर्वी आपल्याला सगळं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सगळे भिंतीला कान असतात. म्हणजे भिंती ऐकतात का? हो ऐकतात. भिंतीमध्ये सगळे व्हायब्रेशन्स साठतात. आज मी जे विचार करतीये आपण उदाहरणार्थ मला चहा आवडत नाही, माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय, माझा नवरा असा, माझा मुलगा तसा. आपण हे जे म्हणतो ते भिंतीला कान असतात. म्हणजे काय? तर हे व्हायब्रेशन्स, हे शब्द भिंत साठवून ठेवते. तिथे व्हायब्रेशन्स असतात. तिथे एनर्जी असते. आलेल्यांची असते, गेलेल्यांची असते. मग आपल्याला एनर्जी बदलायची आपल्या घरातली. मग शब्द नको का बदलायला? मुख्याने का मी म्हणत असना? मनातल्या मनात का असं म्हणत असना? काय यांनी असं केलं, मला चहाच देत नाही, मला हेच नाही देत, असंच करतात, तसंच करतात. हे माझे अबोल शब्द भिंत ऐकत आहे. कारण व्हायब्रेशन्स मी भिंतींना ते पाठवतेय. मग हे जर बदलायला लागलं, तर व्हायब्रेशन बदल म्हणून ओंकार साधना करायला लावतो आपण. ओंकाराचे व्हायब्रेशन, ओंकाराचे व्हायब्रेशन, ओंकाराचे व्हायब्रेशन. आज मला एक मॅडम सांगत होत्या, मी सांगेल तुम्हाला. त्या मॅडम आपल्याकडे नाही येत आता ओंकार साधनेला. आधी केलेलं होतं त्यांनी. पण ते आता स्वतः ओंकार घेतात. तर त्यांनी मला आज सुंदर रिझल्ट सांगितले. त्या म्हणाल्या, "मॅडम कॅन्सरच्या ग्रोथ कमी झाल्या." अजून काहीतरी सांगितलं त्यांनी. आहेत बरेच रिझन माझ्या लक्षात नाही. आपण बोलवू परत त्यांना. तुम्हाला सांगायला ओंकाराचे व्हायब्रेशन किती सुंदर, सुंदर रिझल्ट्स आलेत. आपण काही हे रिझल्ट्स आणतच नाही कारण आपण काही लिहितच नाही. दरवेळेला सांगतो आम्ही लिहा साधं श्वासाचं, ओंकाराचं टाईम ते सुद्धा कोणी लिहीत नाही. तिथे कॅन्सरच्या पेशंटची ग्रोथ कमी झाली आहे कसं तुम्ही शोधणार आहात? ज्यांचं कळालंय त्यांचं कळालंय. तर हे व्हायब्रेशनमुळे होतं लक्षात घ्या. ओंकाराला फ्रिक्वेन्सी कुठली आहे? ब्रह्मांडाची फ्रिक्वेन्सी आहे. ओंकाराला नाद कुठला आहे? आपल्या सत्याचा आहे. आपल्या सत्याची फ्रिक्वेन्सी ओंकाराला आहे. ओंकार म्हणा, ओंकार ऐका, ओंकार घरात ठेवा, ते व्हायब्रेशन घरात साठवा. तर हे लॉजिक आपण सगळं शिकतो कोर्समधून. म्हणून हे व्हायब्रेशन बदलायचे. तर आता संकल्प कोणीतरी वाचा. महत्वाचं सांगितलं कोर्सची इंट्रोडक्शन.
संकल्प कोणी लिहिलाय? एखादा कोणीतरी संकल्प सांगा आणि मग त्याच्यावर मी तुम्हाला आज सगळ्यांनी आज रात्री झोपेपर्यंत उद्या पाडवा आहे, नवीन वर्षाचा दिवस आहे. तर आज 10 छोटे-छोटे संकल्प हृदय ध्यानासाठी आणि आयुष्य बदलायचे 3 मोठे-मोठे संकल्प. 3 वर्षाचा पिरियड धरा. ह्या 3 वर्षाचा पिरियड. या 3 वर्षात तुम्हाला काय हवंय? गाडी हवी आहे? गाडी लिहा. बंगला हवाय? बंगला लिहा. हे रेडी ठेवायचे आजच. उद्या प्रतिपदा आहे, गुढीपाडवा आहे, नवीन वर्षाची सुरुवात आहे म्हणून आजच करायचं. लिहायचंय डायरीमध्ये. 3 आयुष्यात तुम्हाला कुठल्या गोष्टी तुम्ही चॉईस ठरवा. 21 दिवसासाठी. नंतर एकदा का शिकलं तर सगळं मिळवू शकता ना तुम्ही. आत्ता ह्या 21 दिवसात आपण जे ब्रह्मांडात सोडणार आहे, करून सोडणार आहोत. ते काम करणारच आहे. भले यावर्षी करू देत, नाहीतर भले 3 वर्षांनी करू देत. ते 7 वर्षांनी, 8 वर्षांनी का होईना होणारच. आपण राहिलो तर. आपण नाही राहिलो, आपण शरीर जरी सोडलं तरी राहणार आहे ब्रह्मांडात. मग पुढच्या जन्माला ते होईल. पण होणार. लक्षात घ्या. इतकं हायर आहे. इतकं हायर आहे. त्यामुळे तुम्ही चॉईस ठरवा. उदाहरणार्थ बंगला हवाय. उदाहरणार्थ घर हवे. उदाहरणार्थ 1 कोटी हवेत. उदाहरणार्थ मुलाला जॉब हवा. उदाहरणार्थ मुलाचं लग्न हवंय. व्हॉटेव्हर तुम्ही आधी लिहा. डायरीत लिहा. जे हवंय मोठं 3 वर्षांनी. ते लिहा. आणि मग त्याला प्रायोरिटी द्या. पहिलं काय हवंय मला? मला मुलाचं लग्न हवंय का मला 1 कोटी हवेत? मला 1 कोटी हवे का माझा फ्लॅट हवाय? कारण पैसे असेल तर फ्लॅट होईल असं कोणी सांगितलंय? नाही होत. आणि जरी फ्लॅट झाला तरी तो सुखाचा होईल का? हे सगळं नंतर शिकणार आहात. फ्लॅट, गाडी, गाडी सुखाची होईल का? माझ्या टेक्निक्सनी कित्येकांनी गाड्या मिळवल्या, कित्येकांनी फार्म हाऊस मिळवलं. कारण माझं स्वप्न फार्म हाऊसचं मी स्लाईड तशा टाकलेल्या. त्यांनी फार्म हाऊसचं स्वप्न केलं. फार्म हाऊस त्यांना जागा मिळाली, पण बांधणं नाही झालं. बांधणं झालं, पण एकाची तर सुसाईड झाली तिथे. काय तुम्ही ओढून घेता? गाडी घेतली, त्या गाडीच्या पेट्रोलला पैसे नाहीत. ती गाडी पार्किंगला जागा नाही. असे पण अनुभव आहेत. काय मागतो आपण? कित्येकांनी मी उदाहरणं दिली कोर्समध्ये मेडल तर काय मेडल म्हणून झाले. मेडलही मिळाले. घरात बसणाऱ्या बायकांना मेडल मिळाले. म्हणजे काय मागतो याचा विचार करा. मी जे मागतीये टेक्निक सांगताना ते मी उदाहरणं दिली आहेत हो तुम्हाला. तुम्ही तुमचंच म्हणायचंय तिथे. तुम्ही गाडी मागितली, तर गाडीने ॲक्सिडेंट होऊन अपंगत्व आलं तर काय करणार आहे? काय मागता हा विचार करा. पूर्णपणे विचार करा. आणि असेच 3 संकल्प निवडा, की जे आयुष्यात कर्तव्य आहेत. तुमची आयुष्यात कर्तव्य आहेत. घर हे कर्तव्य नाही, फ्लॅट हे कर्तव्य नाहीये. प्रायोरिटी 3 असेच सिलेक्ट करा. तर उदाहरण घेऊयात आपण. कोणी सांगेल का? शिवसर्वोदय ग्रुपवर कोणी लिहिलंय? शोभा चव्हाण मॅडम सांगा काय लिहिलंय मी संकल्प घेऊ आहात का? का तुम्ही? हां, सांगा. अनुजा मॅडम सांगा. मला जरा जुन्या हा. लोकांचं सांगायला बरं वाटेल थोडंसं. त्यांनी काय बरं रोहिदास सर सांगा, अनुजा मॅडम सांगा, नीता मॅडम सांगा. कोण अनम्यूट आहे सांगा. मी मुलीच्या लग्नाच्या संदर्भातलं मी लिहिलंय. थांबा, मुलीच्या लग्नाचं कोणी लिहिलंय? नीता मॅडम. हां, नीता मॅडम. हां, अजून रोहिदास सर तुम्ही काय लिहिलंय? रोहिदास पारथे सर तुम्ही हात वर केलाय. अनुजा पाटील मॅडम, श्रद्धा मॅडम मी चापेकर मॅडम सांगा. हा, आता मी माझी मी असं लिहिलंय की म्हणजे मला म्हणतात ना की पर्यटनाची म्हणजे माझं पॅशन ट्रॅव्हलिंग आहे. तर मला आता जे पुढचे 3 वर्ष पुढे तुम्ही कुठं म्हणलात जायचंय तर तुम्हाला सांगा? मला गिरनार दर्शन करायचंय. नंतर गिरनार. बरं, हां. चारधामला एक करायचंय. केदारनाथ, बद्रीनाथ बरं, हां. ते करायचंय. म्हणजे गिरनार, चारधाम आणि अशा ठिकाणी अशासाठी जायचंय की म्हणजे आता जेव्हा मी अयोध्या, वाराणसीला गेले होते त्यावेळेला काशी विश्वनाथला जे एक हाय व्होल्टेज एक्सपिरियन्स घेतला ना, तर ते एक्सपिरियन्सेस ती ऊर्जा परत परत अनुभवायला मिळावी म्हणून ही सगळी बरं. तीर्थाटनं करायची. निलिमा बनसोडे मॅडम सांगा. आपण आत्ता शॉर्ट घेऊयात मीटिंग आहे म्हणून हा नंतर हा बघू ना. निलिमा बनसोडे मॅडम सांगा. निलिमा बनसोडे मॅडम, रोहिदास सर अनम्यूट करता येते का तुम्हाला? बरं, ठीक आहे. मॅडम मी असेल तर सांगू मॅडम तोपर्यंत? हां, बोलू. बोला. हा मॅडम, मी
3 ठरवलेत. मला गिरनार आणि काश्मीरला जायचंय. आध्यात्मिक स्थळांना भेट द्यायची ठीक आहे, आणि बस तिकडे मला पुढे आध्यात्मिक गुरु बस ना, पुढं डिस्कस करू आपण. निलिमा बनसोडे मॅडमचं एक उदाहरण आपण घेऊ. मॅडमचं आहे श्रद्धा मॅडमचं. हा, निलिमा बनसोडे. आणि ज्यांनी लिहिलंय शिवसर्वोदय ग्रुपवर त्यांचं काय झालं? अमृता मॅडम सांगा. जुने लोक सांगा. हा मॅडम, मी लिहिलं की ॲटलिस्ट पृथ्वीवरची 1/4 लोकांना मुक्तीसाठी काय आपलं सहकार्य करायचं. सहकार्य करायचं. व्हेरी गुड, छान. अजून दुसरं कोण सांगते? आता बघा, जुन्या लोकांचे संकल्प बघा. मॅडम मी सांगू मॅडम का? अजून कविता एक सांगू बोलते. का मी काय लिहिलं होतं? म्हणजे आपल्याला जी आध्यात्मिक प्रगती व्हायला हवी, तर त्याच्यासाठी ना आपल्याला म्हणजे नाही, त्याचं असं नको, डिस्क्रिप्शन नको मॅडम. मला नाही नाही वाक्य सांगते किंवा एक हा शब्द वाक्य सांगा सांगते ना. आपण सांगते आता सांगते ते बघणार आहोत ना, शब्द सांगते सांगते हवाय. सांगते हा, सांगते आध्यात्मिक प्रगतीसाठी हा, माझ्या मनावर जे काही षड्रिपूंचे थर आहेत किंवा ज्या हा. काही चुकीच्या षड्रिपू गोष्टी आहेत किंवा अहंकार आहे षड्रिपू मला, पार केले, तर ते षड्रिपू तर ओव्हरकम ते केले. ते निघण्यासाठी मला प्रयत्न करायचे. हा एक असं नाही, संकल्प आहे. चुकलात की नाही मग तुम्ही प्रयत्न, मग काय प्रयत्नच करत नाही राहणार नाही का झाले होईपर्यंत? झाले 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 षड्रिपू ओव्हरकम झाले तर हा झाले आहेत. हा हा तसं तसं ह्याच्यासाठी मी तुम्हाला संकल्प हा विचारते, लिहायचे हा कसे? हा हा षड्रिपू ओव्हरकम झाले. हा सगळ्यांनी लक्षात घ्या, प्रेझेंट टेन्स पूर्ण झाले. बस, ठीक आहे. आता अमृता मॅडम, तुमचं सुद्धा 1/4 लोकांसाठी मोक्षाचे प्रयत्न करून झालेत. हा म्हणजे भले त्यांना मिळवणं म्हणून करून झालेत. सहकार्य करून झालं. आणि इथे 1/4च का? व्हाय नॉट हाफ? व्हाय नॉट फुल? आपण लिमिटेशन घालायचे नाहीत. ओके, म्हणजे का? मॅक्झिमम का? आता बघा बरं का सगळ्यांनी, हे काय 1 to 1 अमृता मॅडमशी मी बोलत नाहीये. हे सगळ्यांना शिकवते मी काय लिहायचं. 1/4 लिहायचं नाही, लिमिटेशन घालायचे नाही. का तर हाफ का नाही, का तर फुल का नाही. आता इथे धोके पण येतो 1/4 घालण्यात. प्लस साइड मी अशी बघते की जास्त होणार असेल तर मर्यादा का घालायची. ऍट द सेम टाइम मी मॅडमना, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना असं म्हणतेय, 1/4 नाही झाले तर पुढचा जन्म तुम्ही घेताय मागून. आलं लक्षात तुमच्या? येस येस. हा? हो हो. 1/4 झाले नाहीत तर पुढचा जन्म तुम्ही मागितलाय. प्रत्येक इच्छा आपण जन्म मागतोय, त्या इच्छा ब्रह्मांडात राहणार आहे. का विष्णूला यावं लागतंय परत परत परत? म्हणजे देवांना सुद्धा यावं लागतंय. मग देव काय उच्च आहेत का? ते सुद्धा अडकलेत सात्विकतेमध्ये, ते सुद्धा अडकलेत काही करण्याच्या मध्ये. म्हणून त्यांना सुद्धा यावं लागतंय. आता हे काही वाईट आहे असं काही नाहीये, चांगलं पण आहे. तुम्ही पृथ्वीसाठीच काम करणार आहे. मग आता थोडे केले, नंतर थोडे केले, वाईट काय आहे? पण तिथे तुम्ही चेक करा की हवंय का मग पुढचा जन्म? नाही तर शब्द असे लिहायचे की या जन्मात हां, ओके. मॅक्सिमम शक्य तेवढे पूर्ण करून झाले. ओके. असं म्हणा. हो हो. या जन्मात, पुढच्या जन्मी होईलच ना. पुढचा जन्म झाला तर या जन्मीचं कर्म राहणारच आहे ना पुढच्या जन्मी. तिथून पुढे प्रवास सुरू होतो ना आपला. हो. तो नाही राहणारच वाढवायचं आहे. तर नाही पुढच्या जन्मासाठी. नाही. पण आलो तरी काय वाईट नाहीये ना. आलो तरी याच जन्माच्या पुढचंच काम होणार आहे. काय मागचं राहणार आहे का? आपण काय एकत्र आहोत सध्या. आपण केलंय मागच्या जन्मी सगळं, म्हणून तर आहोत आता. त्यामुळे बरोबर. तो आपोआप येणार आहे. तो संकल्प पेरून आपण असंच म्हणायचं की या जन्मात मॅक्सिमम लोकांसाठी मोक्षाचे प्रयत्न करून झाले. स्वतः सकट स्वतःला आपण घालणं फार गरजेचं आहे. कारण आपण दुसऱ्यांची सेवा करताना आपल्याला विसरूनच जातो. हो. आणि दुसऱ्यांची सेवा करता करता आपलं मागच पडतं. बरोबर. हा शब्द फार महत्वाचा आहे. माझ्या सोबत असं पण म्हणा फार तर, हो. किंवा माझ्या बरोबर मॅक्सिमम लोकांसाठी मोक्षाचे प्रयत्न पण नाही लिहायचे. हां. प्रयत्न कशाला? म्हणजे मी प्रयत्न न प्रयत्न करता नाही लिहिलं, मी सहकार्य असा शब्द वापरलाय. हां. सेवा, हं. परिपक्वता, येस, चालेल. असा विचार करा प्रत्येक वाक्यावर. आता स्मिता वरांडे मॅडम बोला.
नमस्ते मॅडम. आता तुम्ही सांगितलं मला जे काय पाहिजे होतं ते, की ह्या टेक्निकचा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि एन्शंट सायन्सच किती ऑथेंटिक आहे हे मला म्हणजे हवंच आहे. आणि ह्याचं हे ना मला एक मी सगळ्यांना सांगू इच्छिते मीटिंग आहे. जेव्हा मॅडम आम्ही अगदी जुने साधक आहोत आणि माझा नंबर आला तेव्हाही मी हे मॅनिफेस्ट केलं होतं. 7-3चं माझं कॉम्बिनेशन आहे आणि माझा जो आता 362 आहे हा 11 येतो, मास्टर नंबर आहे आणि 2 म्हणजे हिलिंग पॉवर. म्हणजे प्रत्येक नंबर मी आता लेडीजचे सगळ्या बघितले तर ते रिलेट होतात. अनुजा मॅडमचा 7 नंबर आहे, एकदम स्पिरिच्युएट अनुजा मॅडम. म्हणजे हे बघा होतात मॅडम. ऐका इतके अनुजा भारी मॅडम आहेत ना, ऐका, खूप सुंदर. मी अनुजा पाटील प्रत्येकाचे का बघत अनुजा होते. लाड दोघी अनुजा आहे तिथे. हो, आता अनुजा पाटील आपल्या हे घेतलेलं मॅडम दत्ता 9चं काय आहे? खूप सुंदर. 9चा आता 9चं मी काय? सांगेन सगळे नंबर पण अरे खूप जाऊ रिलेट द्या होतात. सुरू नका करू, थांबा आता हात जोडते मी. हो हो मॅडमनी सारांश नाही सांगितला तर आहे स्मिता आहे आणि मॅडम, हे मॅनिफेस्ट अहो होतं. ज्यांना माहिती आहे ना भाग्यांक, ज्यांना हे आता अमृता मॅडम बघा ना, अमृता मॅडमचे जे काही संकल्प आहेत त्यांना तोच नंबर मिळालाय. अमृता खूप मॅडम सुंदर. तो मिळालाय का तुम्हाला? बघा अमृता मॅडमचा नाही का? 9 आहे. हा बघा 9 आले, एनर्जी माझंही एनर्जी 9च आहे आहे. ना ती आहे ना. आणि मॅडम मला माझंही आता ते 9च आहे. सांगायचंय. मी सुदर्शन 9 पिरामिड पॅराडाईज सुद्धा 9चा नंबरनी ठेवलाय. 9 नंबर एनर्जी आहे पूर्ण मॅडम. स्पिरिच्युअल आजची काम तारीख बघा करणार ना आहे. मॅडम. आजची तारीख बघा 9 आणि 4चं कॉम्बिनेशन आहे, मंगळ आणि राहू. आणि आताची जी कुंडली आली आहे ना तर ती पण तुळ लग्नाची आहे आणि पंचमात सगळे राहू मंगळ. म्हणजे हे जे मॅनिफेस्टो इतकं सुंदर हे आले ना, मी कायम बघून करते. खूपच सुंदर आहे आणि काही अमावस्या असू दे पण आजचा नंबर जो आहे तो 9 आणि 4चं कॉम्बिनेशन आहे. इट्स व्हेरी नाईस. छान 9 मॅडम, आणि धन्यवाद. 9 आणि 4चं कॉम्बिनेशन आहे आजचं पूर्ण. 9 आणि आजची 4 डेट बघा ऑफ 4 माझा आजची नंबर जी आहे. हा हा आजची जी हे माझी बघा मंगळ मॅडम. महादशा चालली आहे. माझा 4 भाग्यांक आहे बघा. एनर्जी एकदम अजून एनर्जी तर मी चांगली आहे. संकल्पाला जायची आहे. मला वेळ पण नाही झाला. आज मला लिहून ठेवायचे संकल्प. मी छान आज हे तर मीटिंग आणि मग संकल्प लिहिणार आहे. मग उद्या करणार आहे. आज मला वेळच नाही मिळाला. तर खूप छान. आता महत्वाचं मला संकल्पावर काय सांगायचंय ते लक्षात घ्या. एक उदाहरण दिलं, गाडी आली पण पार्किंगला जागा नाही. गाडी आली पण पेट्रोलला जागा नाही. या 2 घडलेल्या घटना आहेत. पेट्रोलला जागा नाही, पेट्रोल भरायला पैसे नाही. रोजचा पेट्रोलचा खर्च. कारण गाडी आलिशान आली होती. आणि पुढचं मी सांगितलंय ऍक्सिडेंट करून काय होईल हे. म्हणून वाक्य असं पाहिजे, मला लख लाभ ठरणारे वाहन प्राप्त झाले. लक्षात घ्या, असं लिहायला शिका. घर पाहिजे नाही, मला सुख समृद्धी किंवा शांती समाधान, मला शांती समाधान मिळणारं घर प्राप्त झालं, घर मिळालं. आता काहींचं आध्यात्मिक ट्रिप आहे, तर आध्यात्मिक ट्रिप माझ्या पण करायच्यात. मलाही पुष्कळ वाटतं कैलासला जावं. आज तर कैलासलाच जायचं हे झालं. कारण काय सांगा मला, सांगा कैलासचं काय महत्व आहे? कोण सांगताय? कारण कैलास, हा शिव बोला. शिव शिवासाठी. शिव आहे. अजून कोण सांगेल? अमृता मॅडम सांगा. कैलास काय का? फ्रिक्वेन्सी, हायर फ्रिक्वेन्सी आहे मॅडम. हायर फ्रिक्वेन्सी. अजून काय? जे काही आहे कैलास ते तिथून पूर्ण होणार आहे. हा पुढच्या ज्या गोष्टी आहेत ना असेन्शनशी रिलेटेड त्या तिथून कम्प्लीट. करेक्ट करेक्ट. आता सगळं जे घडतंय ना, युद्ध घडतंय. कुठं कुठं युद्ध घडतंय? महायुद्ध. बघितलं काल पाकिस्तानने 400 लोकांना मारला. 4,000 का किती लोक ऑन द स्पॉट जखमी झाले. हे कोण करते? सगळ्या जगावर कैलासमधनं ऊर्जा पसरवली जात आहे. यामध्ये वाईट काहीच घडत नाहीये. कैलास असेन्शन आणतोय. धुवा 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 सगळं धुणार आहे आणि ही सगळी ऊर्जा कैलासवरनं जगाला पसरते. म्हणून आज मला असं झालं की कधी मी कैलासला जाईल आणि तिथली ऊर्जा घेईल, भले तिथेच का मोक्ष मिळेल असं. पण मी संकल्प नाही लिहिला, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. का नाही लिहिला? तर आपला संकल्प आपल्याला ब्रह्मांडात अतृप्त इच्छा म्हणून सोडायचा नाही, वास्तववादी पण राहायचं आहे. जसं आत्ताच्या ऊर्जा घरातच राहणार आहे, घराबाहेर पडू नका सांगितलंय. त्यामुळं आता 2-3 वर्ष सगळं विसरा. घरात जे शक्य आहे ते करा. तुम्हाला जायचं असेल जरूर जा. समजा तुम्हाला मोक्षच हवा असेल हे ठरवून जा, किंवा
ऊर्जा घरात बसून सुद्धा प्राप्त करता येते ना कनेक्शन. हेच ते सगळं लॉजिक या कोर्समध्ये शिकवणार आहे. आईन्स्टाईन म्हणतो इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. करा ना कनेक्ट गिरनारला, करा ना कैलासाला कनेक्ट. करू ना. या कोर्समध्ये तेच तर आपल्याला करायचंय. कैलासचं चित्र घेऊन बसा, व्हायब्रेशन घेऊन बसा. मी आत्ताच सांगितलं फोटोमध्ये व्हायब्रेशन्स असतात. फोटो घ्या. लेटेस्ट फोटो कोणीतरी घेतलेला घ्या. गिरनारचा, कैलासचा, कुठं-कुठं जायचंय, चारधाम घ्या आत्ताचे फोटो. काय हरकत आहे? आणि ते फोटो समोर ठेवून टेक्निक करा. तर इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. एनर्जी इज एव्हरीथिंग. म्हणजे हे व्हिजन बोर्ड नाही म्हणायचंय मला. फोटो म्हटलं मी. मानस पूजन. पूजा नाही आपल्याला करायची मॅडम. आपल्याला टेक्निकने जोडायचंय. मानस पूजा आहे कन्सेप्ट, पण आपल्याला इथे याच्यात पूजा नाही करायची. आपल्याला पूजा पण करायची आहे या कोर्समध्ये. पण आता मी तो पॉइंट नाही सांगत. आता मला पॉइंट सांगायचा आहे, संकल्प लिहिताना हा विचार करा. जमव करा. फोटोची जमवा करा. की ती काही कहाणी म्हणून सांगितलं नाही, की त्या रुचिता कदम. तुम्ही फोटो जमवा ना, तुम्हाला काय हवे? गाडी हवी? फोटो. घर हवंय? फोटो. तुम्हाला गिरनार? फोटो. आता नीता मॅडम ना मुलीचं लग्न करायचं. तर हे कर्तव्यात येत. आपलं कर्तव्य आहे मुलीसाठी स्थळ बघणं. किंवा तिने जर कोणी काय बघितलं असेल तर तिचं लग्न होणं हा एक संकल्प तुम्ही जरूर ठेवा. पण ऍट द सेम टाइम मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते, हा काळ तो नाहीये. त्यामुळे जरूर विचार करा. आणि या कोर्समध्ये 21 दिवस बसणार आहात, तर महत्वाचं आयुष्यभराचं जे काही महत्वाचं आहे ते करून टाका. भले मृत्यू कधी येईल आणि कधी जावं लागेल. तुम्ही साधे साधे प्रापंचिक संकल्प एकदा टेक्निक शिकलेलंच आहात की जुने लोक. करू शकता ना तुमचं तुम्ही. इथे आपण 21 दिवस बसणार आहोत, तर खूप महान संकल्प 3 व्हिज्युअलायझेशन साठी घ्या. आता या लेवलला बघू नका. आता या लेवलला बघा. तर मुलीचं लग्न हा जर संकल्प असेल, तर मुलगी सुखात आहे. मुलगी सुख, शांती, समाधानात आहे. भलं लग्नाने होईल, अर्थात लग्न न करता होईल. आपल्याला महत्व आता लग्नात नाहीये. आपल्याला महत्व सुख, शांती, समाधान. मुलीसाठी पेरायची कर्तव्य आहे, ठीक आहे. पण तुम्ही असं एंड रिझल्ट बघा. एंड रिझल्ट सगळ्यात काय महत्वाचं आहे? मुलाचा जॉब महत्वाचा आहे का तो सुख, शांती, समाधानात? हे बघा तुम्ही. जॉब महत्वाचा आहे का? तो जॉब करेल, पैसा मिळवेल, लग्न करेल, तो सुखी होईल का? मुलीचं लग्न झालं, मुलगी सुखी होईल का? एंड रिझल्ट बघायचा. प्रत्येक संकल्पात एंड रिझल्ट. मला नक्की काय हवंय? आणि नक्की आपण सुख शांतीच आपण हेच हक्क आहे आपला सगळा. तीच जर पेरली तर काय हरकत आहे आपण? या गोष्टी मागताना उदंड मागा. हे मला सांगायचे. तर आता हे सगळं संकल्पावर बोलून झालं. आता महत्वाचं मला याच मीटिंग मध्ये सांगायचं. उशीर झालाय का खूप? खूप उशीर झालाय का? आणि मग आता ओंकार ध्यानाचं काय झालं? चला. घेऊ का काय करू लगेच तिकडे? मला नाही, तिकडे लिव्ह करा. लिव्ह करा. महत्वाचं सगळं बोलून झालंय. जे बोललं नाही ते ऊर्जेने बोलून नाही घेतलेलं. जे झालंय ते छान घेतलं. जे बोलायचं होतं ते शिवसरोदेवर बोलून झालेलं आहे. हळू लोकांना आपण ज्ञान देऊयात. जे जुने आहेत त्यांना ते मिळालंच आहे शिवसरोदय ग्रुपवर. ठीक आहे? तर हो. आणि जे काही जण शिवसरोदय ह्यात ग्रुपवर आहेत. आहे ते इतरांना सांगणारच आहे. पण आता नको. आता संकल्पाचं सगळं कळालेलं आहे. एंड रिझल्ट बघा, वर्तमान काळात बघा, लिमिटेशन्स ठेवू नका. हे सगळं बघा. हे रेकॉर्डिंग मी फार तर टाकते. पुन्हा बघा. आणि पुष्कळ 15 दिवस यात घालवणार आहे. आणि आता ग्रुप झालाय तिथे माझ्या व्हॉइस क्लिप चुकवायच्या नाही. हो. कारण ही तयारी फार महत्वाची असते. चला, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. काही शंका धन्यवाद. असतील तर ग्रुपवर धन्यवाद. जरूर टाका. 47 कोणीतरी स्क्रीनशॉट घ्या कृपया करून. थांबा, क्विट होऊ नका. स्क्रीनशॉट घेतले का कोणीतरी? नाही तर घ्या. सुजाता मॅडम. सुजाता मॅडम नाही आहेत का? कोणीतरी घेतले तर बरं होईल. सुजाता कदम घेते मॅडम. मॅडम. घेते मॅडम मी. हा, आणि घेते. मग पेटवा आणि ओंकाराला जा. ठीक आहे. ते सगळ्यांना खूप धन्यवाद. 47 जण आहेत. 45 आणि 2 7 बरोबर. नाही, एक कोणतरी आलेलं नाही. ठीक आहे. आणि सोमवारपासून ज्ञानबोध करा. ते फार महत्वाचे आहे आपल्या सगळ्यांना. आता आयुष्य बदलाचा कोर्स आणि शिवसाधक हा माझा पूर्ण झालाय कोठा.
आणि याच लोकांना मी कदाचित पुढे घेऊन जाईल. हे लक्षात घ्या. कोणी कोणी केलेलं असेल मॅडम आधी त्यांना 47 47 ची पण एनर्जी चांगली आहे बरं का. मास्टर आहे 11 सिंगल डिजिट्स हो. 2 आपला हिलिंगच ग्रुप होणार आहे. साईज ऑप्टिमम आहे. ग्रुप साईज खूप ऑप्टिमम सुंदर आहे. असतो त्यामुळे नेहमी. 47 ची पण एनर्जी खूप सुंदर आहे. इथं आणि ज्यांना मिळणार आहे ना इंटरनॅशनल मॅडम, स्मिता मॅडम, इंटरनॅशनल पुस्तकात जो नंबर दिलाय ग्रुप साईज तो आपला असतो नेहमी खूप 40-42. सुंदर. आणि इथं जे जोडलेले आहेत साधक ना, त्यांना सांगते की खूप आपल्याला एक हिलिंग मिळणार आहे. त्यामुळं सुंदर आहे हे सगळं. आणि मिळणारच आहे. धन्यवाद. आपण या कोर्स हो, मधनं जे करणार आहे ना, या जन्माचं आपलं सगळं चीज करणार आहे. एका वाक्यात नक्की मी तुम्हाला सांगते. नक्की जन्माचं चीज होणार आहे या कोर्स मधनं. तुम्ही खूप वेळ सुंदर दिला आहे. तर. हो. कारण मॅडम ना दिवसभरातून अर्धा एक तास प्लॅन करा या कोर्सच्या सरावासाठी, 5 वाक्य लिहायसाठी. शनिवार, रविवार 1-1 तास ठेवा. कारण मॅडम ना आता एक सांगायचं होतं, कल्की पुराण वाचण्यात हां, आलं. एवढं सांगा की. डेंजर आहे. कल्की पुराण वाचण्यात आलं. आता थोडंसं मी हे करते आम्ही पण वाचले की, आपण डेंजर. वाचले की पुस्तकात मॅडम. हो. पण कल्की पुराणात किती हवं असं म्हणजे खूप अवघड आहे सगळं. पण आपलं हे मॅनिफेस्टेशन हे खूप कल्की सुंदर कोण आहे. आहे सांगा? थांबा, रेकॉर्डिंग बंद करते. हां, विष्णूचा ओंकाराला हां. जा बरं. 1 मिनिट थांबा. नाही. 1 मिनिट रेकॉर्डिंग बंद करू द्या.